मुंबई विद्यापीठाद्वारे संस्कृत विभागाने आयोजित केलेला असा हा कार्यक्रम म्हणजे संस्कृत सप्ताह समारोह. या संस्कृत सप्ताह समारोहाचे वैशिष्ट्य म्हणजे आपण ठेवलेले व्याख्यानमालेचे शीर्षक मुंबई विद्यापीठाचे संस्कृत स्त्री वैभव व्याख्यानमाला. आणि हे संस्कृत स्त्री वैभव फक्त एवढ्याच व्यक्तिरेखांपुरतं मर्यादित आहे का, असा जर प्रश्न विचारला तर आपल्या लक्षात येतं की नाही. यापेक्षा सुद्धा अगाध असलेल्या अशा स्त्रिया अज्ञात रूपाने माझ्याकडून राहिलेल्याही असतील. म्हणजे मला बऱ्याच जणांची माहितीही नसेल, माझ्यापर्यंत ती पोहोचलेलीही नसेल. अशा प्रकारच्या असलेलं असं आपल्या संस्कृत विभागाचं वैभव हे खूप मोठं असणार आहे. कारण संस्कृत विभागातून बरेचसे विद्यार्थी PhD होऊन बाहेर गेलेले आहेत, MA होऊन बाहेर गेलेले आहेत आणि ते सर्व विद्यार्थी कुठे ना कुठेतरी कार्यरत आहेत. परंतु आपल्या विभागापर्यंत त्यांची कदाचित माहिती पोहोचलेली नाही आणि त्यामुळे माझ्यापर्यंत पोहोचलेल्या, मला माहितीत असणाऱ्या अशा ज्या काही स्त्री व्यक्तिरेखा आहेत आणि ज्या सद्य परिस्थितीत कार्यरत आहेत, अशा स्त्रियांचा मी साधारणतः या ठिकाणी उल्लेख किंवा समावेश केलेला आहे. ज्या कार्यरत नाहीत अशाही संस्कृत विभागाच्या अनेक स्त्रिया आहेत, ज्यामध्ये सगळ्यात पहिलं नाव आपण घेऊ शकतो मॅडम. तेवढाच नव्हे तर अलका बाकरेबाई आहेत, सोमय्या विद्यापीठाच्या असलेल्या डायरेक्टरपदी असलेल्या कला आचार्यबाई आहेत. या सुद्धा संस्कृतचं स्त्री वैभवच आहे. आणि या या व्यक्तिरेखांना सुद्धा आपण हळूहळू, आज नाही पण पुढे जेव्हा जेव्हा अजून आपण व्याख्यानमाला आयोजित करू तेव्हा आपण पुन्हा या संस्कृत वैभवाला नक्की प्राधान्य देऊ. कारण प्रत्येक गोष्ट एकाच वेळी होणं हे माझ्याकडनंही शक्य नाही आणि त्यामुळे काही एक स्त्रियांचा समावेश आता झालेला आहे. ज्या स्त्रिया मला माहिती नाहीत अशा स्त्रियांचा सुद्धा आपण पुढे जाऊन यामध्ये समावेश करू आणि त्या स्त्रियांचं जे संस्कृत विभागाचं असलेलं आमच्यासाठी असलेलं वैभव आहे, कारण आम्ही आमच्यासाठी भूषणावळ आहेत त्या आणि आम्ही सांगू शकतो, हा आमच्या डॉक्टर उमा वैद्य मॅडम कुलगुरू झालेले आहेत, आमच्या गौरी माहुलीकर मॅडम आहेत, आमच्या मंजुषा गोखलेबाई आहेत, असं आम्ही हक्कानी प्रेमाने म्हणू शकतो. त्यामुळे आमच्या संस्कृत विभागाची मान जी आहे ती उंचावली जाते. आणि म्हणूनच अशा ह्या संस्कृत विभागाद्वारे या व्याख्यानमालेचं जे शीर्षक आहे ते आम्ही ठेवलेलं आहे, ते म्हणजे संस्कृत विभागाचं स्त्री वैभव. जसं स्त्री वैभव आहे त्याचप्रमाणे पुरुष वैभव सुद्धा आहे. यात कुठेही नगण्यता अशी नाही. भरपूर लोक आहेत. वाकणकर सर आहेत जे माझ्या माहितीतले आहेत, NN जोशी आहेत, अजूनही भरपूर सारी मंडळी असतील ज्यांची मी आता इथे नामोल्लेख करत नाही. पण अशा पुरुष वैभवाची सुद्धा आपल्याला एक नवी व्याख्यानमाला जी आहे ती करता येऊ शकते, जेणेकरून संस्कृत विभागातून वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या किंवा संस्कृत विभागातून मोठे पद घेऊन निवृत्त झालेल्या अशा व्यक्तींचा सुद्धा ज्यामध्ये समावेश होऊ शकेल, अशा सगळ्या संस्कृत वैभवांना मी या ठिकाणी आता मी सगळ्यांना समाविष्ट करू शकले नाही, त्यामुळे माफी मागते. परंतु पुढच्या वेळेस जेव्हा अजून काही कार्यक्रम केला जाईल तेव्हा नक्कीच पुरुष वैभवाचा सुद्धा आपण विचार करू. त्यानंतरच उर्वरित असलेल्या अशा ज्या संस्कृतच्या स्त्रिया आहेत त्यांचा सुद्धा आपण समावेश नक्कीच याच्यात करणार आहोत, हे मला या ठिकाणी निश्चितपणे सांगायचं आहे. असो, या संस्कृत वैभवाच्या व्याख्यानमालेचं आजचं आपलं दुसरं पुष्प. आणि या दुसऱ्या पुष्पाच्या स्वागतासाठी सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणांहून आलेले असे संस्कृतचे अनुरागी व्यक्तिजन जे या ठिकाणी समाविष्ट झालेले आहेत. काही जण आभासी पद्धतीने YouTube वरून सुद्धा याला लाईव्ह प्रतिसाद देत आहेत. अमरावती, नागपूर, पुणे येथून सुद्धा आपल्याला बऱ्याच व्यक्तींनी जॉईन केलेलं आहे असंही मला आज समजलेलं आहे. तर अशा प्रकारे ज्या ज्या व्यक्तींपर्यंत ही बातमी पोहोचते आहे ते साधारणतः सगळे व्यक्ती आपल्या या संस्कृतच्या प्रेमापोटी, संस्कृतवरती असलेल्या कृतज्ञतेविषयी प्रेम दाखवण्यासाठी म्हणून कार्यक्रमाला उपस्थिती दाखवत आहेत. शुभदा जोशी मॅडम मला या ठिकाणी दिसत आहेत, स्वाती धर्मे या नागपूरवरून आलेल्या आहेत, मैथिली पोटनीस वगैरे हे आपल्याच विभागातल्या असलेल्या व्यक्तिरेखा आहेत. तर अशा प्रकारे भरपूर सारी मंडळी जी आहेत त्यांची आता मी नावं घेत नाही, पण आज आपल्या या संस्कृत
संस्कृतच्या दुसऱ्या पुष्पाचं जे कार्य आहे ते धनश्री लेले मॅडम करणार आहेत. धनश्री लेले मॅडम ह्या सुद्धा अतिशय काय म्हणू आपण त्याला, वाणी त्यांच्या मुखामध्ये विलास करते आहे. संस्कृतच नाही, उर्दू, मराठी, इतर भाषांवरती सुद्धा त्यांचं प्रभुत्व आहे आणि अतिशय सुंदरतेने, सहजतेने, लीलया ते आपलं जी काही मत आहे ते संशोधक परत रीतीने नेहमी मांडत असतात. तर अशा या धनश्री लेले मॅडमचं आणि आपल्या सर्व संस्कृत प्रेमी जनांचं मी विभाग प्रमुख म्हणून आपले सगळ्यांचे स्वागत करते आहे. आणि आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यासाठी शोभा सहस्त्रबुद्धे यांच्याकडे मी पुढील सूत्र देते आहे. धन्यवाद. नमस्कार. संस्कृत स्त्री वैभव व्याख्यान मालेतील द्वितीय पुष्प गुंफण्यासाठी आज आपल्याला ज्या व्याख्यात्या लाभल्या आहेत त्या आहेत धनश्री लेले. अत्यंत आनंदाची गोष्ट आहे, कारण आवाज येतोय का? आवाज येतोय? हो मिस, येतोय. हा, येतोय. धनश्री लेले हे नाव अत्यंत सुपरिचित आहे. अभ्यासपूर्ण, प्रवाही, सहज शैलीत निवेदन करणाऱ्या निवेदिका म्हणून त्या सर्वांच्या परिचयाच्या आहे. त्या आपल्याला आजच्या व्याख्यात्या म्हणून लाभणं हा खरोखरच एक आनंदाचा भाग आहे. त्यांचं कर्तृत्व खरोखर चौफेर आहे. त्यातल्या काही ठळक गोष्टींचा एक धावता आढावा घेण्याचा मी प्रयत्न करते. 1996 साली मुंबई विद्यापीठातून MA संस्कृत प्रथम क्रमांकाने त्या उत्तीर्ण झाल्या. ह.दा. वेलणकर शिष्यवृत्ती सर्वप्रथम मिळवण्याचा मान त्यांना मिळाला. त्यानंतर ठाणे येथील सिंघानी या शाळेत संस्कृत विभाग प्रमुख म्हणून कार्यरत असताना अध्यापनामध्ये त्यांनी अनेक अभिनव प्रयोगही केले, जसं धड्याचं अॅनिमेशन करून त्याला व्हॉइस ओव्हर देणे इत्यादी. काही काळानंतर शालेय अध्यापनाला विराम देऊन त्या निवेदन, व्याख्याने ह्या क्षेत्राकडे वळल्या. ह्या क्षेत्रामध्ये त्यांचं कार्य अत्यंत भरीव आहे. भर्तृहरीचे शतकत्रय, गंगालहरी, सुभाषित अर्थवैभव, मेघदूत, कालिदासाच्या नायिका, संस्कृत प्रेमी टिळक अशा अनेक विषयांवर देश विदेशात त्यांनी अनेक व्याख्याने दिली आहेत, देत आहेत. लेखनाच्या क्षेत्रातही त्यांचं कार्य अतिशय विविधांगी आहे. वृत्तपत्रे, पाक्षिकातून त्या सातत्याने लेखन करत असतात. संस्कृत रसरंग हे संगीत नाटक व सूत्रधार योगेश्वर हे 2 अंकी नाटक याचं लेखन त्यांनी केलेलं आहे. कलर्स मराठी या वाहिनीवरील संत ज्ञानेश्वर मालिकेच्या संवाद लेखनासाठीचं मानांकन त्यांना मिळालेलं आहे. सोनचाफ्याची फुलं या ललित गद्य संग्रहासाठी कोकण मराठी साहित्य परिषदेचा साहित्य गौरव कलाकृती पुरस्कारही त्यांना मिळाला आहे. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यातल्या 1-2 अत्यंत महत्वाच्या पुरस्कारांचा उल्लेख करते. स्वातंत्र्यवीर सावरकर शब्दप्रभू पुरस्कार, ठाणे गौरव पुरस्कार आणि विशेष मानाचा ग.दी. माडगुळकर पुरस्कार. अशा या धनश्री लेले त्यांचं ही जी चौफेर फटकेबाजी आहे सर्व ललित क्षेत्रातली, त्याचा भरीव पाया संस्कृतच्या अभ्यासामुळे कसा तयार झाला किंवा संस्कृतच्या अभ्यासाचं योगदान ह्या सर्व कार्यामध्ये कसं आहे ते त्यांच्या आजच्या व्याख्यानातून उलगडत जाणारच आहे. मला वाटतं तोच गाभा आहे त्यांच्या आजच्या विषयाचा. त्यामुळे जास्त आता वेळ न घेता मी धनश्री लेले यांना विनंती करते की त्यांनी आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी. धन्यवाद. माझा आवाज आपल्या सगळ्यांना ऐकू येतोय? हो, येतोय मॅडम. हा. नमस्कार. मला आज आपल्या सगळ्यांना आभासी माध्यमातून का होईना पण भेटून खूप आनंद होतोय. आणि अगदी खरं सांगायचं तर काल मला सुचेता मॅडमचा फोन आला आणि आज काही कारणास्तव आजच्या ज्या वक्त्यात त्यांना जमत नाही तर आपण बोलाल का असं अतिशय त्यांनी प्रेमाने मला विचारलं. आणि मला नाही म्हणण्याचं काही कारण नव्हतं, कारण इतर संस्कृत विभाग विद्यापीठातला जिथे मी MA पर्यंत शिकले, म्हणजे ते माझं एका अर्थाने माहेरच होतं. या सगळ्या शिक्षकांनी जे मला घडवलं, मग त्याच्यामध्ये माहुलीकर बाई आहेत, आमच्या बाकरे बाई आहेत, डांगे बाई आहेत, उमा वैद्य आहेत, मंजुषा गोखले आहेत, नीलाताई कोरडे आहेत, किती जणांची नावं घेऊ. माझ्या मैत्रिणी आहेत, वैशाली दापके आहे, माधवी पेठे, नरसाळे, या सगळ्यांच्या बरोबरीनं तिथे माझं शिक्षण झालं. आणि त्यामुळे
संस्कृत विद्यापीठात म्हणजे संस्कृत विभागामध्ये नाही म्हणण्याचं काही कारणच नव्हतं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे संस्कृत बद्दल जिव्हाळा, आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे निवेदन, ज्या क्षेत्रामध्ये गेली काही वर्ष मी कार्यरत आहे, काम करते. या सगळ्यावरती बोलायचं म्हटल्यानंतर मी त्यांना म्हटलं की नक्कीच प्रयत्न करीन. फक्त मला ह्याची पूर्ण जाणीव आहे की आधीच्या वक्त्या आणि पुढच्या वक्त्या या सप्ताहामधल्या या सगळ्या अतिशय व्यासंगी जाणकार प्राध्यापिका आहेत. त्यांच्या हातात खालनं अनेक मंडळी घडलेली आहेत आणि त्यामुळे त्यांचा व्यासंग हा अगदी वेगळ्या पातळीवरचा आहे. पण तरीही आज मी माझ्या विषयाला अनुकूल थोडंसं बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि हा प्रयत्न करणं हे म्हणणं हे अगदी खऱ्या भावनेतनं मी म्हणते. मुळामध्ये या संपूर्ण सप्ताहामध्ये जी 7 व्याख्यानं होणार आहेत त्याला जे सूत्र आहे ते सूत्र संशोधन हे आहे. आणि त्या दृष्टीतनं विचार करताना माझ्या मनात पहिला विचार असा आला की निवेदन करत असताना खरंच संशोधनाची गरज असते का? काय पद्धतीने हे संशोधन केलं जातं, ते कितपत केलं जातं, ते कशा पद्धतीने मांडलं जातं, हा निवेदनातल्या संशोधनाचा विचार करताना हा सगळा भाग मला मांडायचा आहे. त्याचा मी निश्चित म्हटलं तसं थोड्या थोड्या मुद्द्यांना स्पर्श करत मी पुढे जाणार आहे. पण मुळामध्ये हा विषय मांडत असताना पहिला विचार मनात आला की संशोधन म्हणजे काय? रिसर्च हे त्याचं उत्तर आहेच, पण आपट्यांच्या शब्दकोशामध्ये संशोधन किंवा शोधन याला प्युरिफाईंग, करेक्टिंग असा शब्द त्यांनी दिलाय. मग मनामध्ये विचार आला की मग जर असा अर्थ ते देत आहेत, आपण रिसर्च म्हणतोय, तर या रिसर्चसाठी संशोधन हा शब्द लागू करण्याचं काय कारण आहे किंवा ते म्हणण्याचं काय कारण आहे? आणि मनामध्ये असं आलं की एखादा विषय अभ्यास करत असताना त्या विषयावरती विचार सातत्यानं होत असताना अनेक प्रश्न, अनेक शंका कुशंका आपल्या मनामध्ये येत असतात, सातत्यानं येत असतात की हे असं का, असं का नाही. आणि ह्या प्रश्नांचं निरसन करून किंवा निरसन करून घेऊन योग्य व्यक्तींकडनं योग्य ग्रंथांच्या आधारानं ते प्रश्न आपले निरसन झाल्यानंतर त्या विषयाकडची शुद्ध दृष्टी म्हणजे संशोधन. ही दृष्टी शुद्ध करणं या प्रक्रियेला बहुतेक संशोधन असं म्हणावं असं क्षणभर मला वाटलं. म्हणजे गंमत अशी असते की एखाद्या विषयाचा अभ्यास करताना हे प्रश्न मनामध्ये येत असतात असं जरी मी म्हटलं तरी सुद्धा अनेकांच्या मनामध्ये एखादी नवीन गोष्ट पाहिल्यानंतर हे असं का, हे असंच का, हे असं का नाही, असे प्रश्न मनामध्ये येतात. आणि त्या प्रश्नांचं उत्तर मिळवणं, त्यासाठी प्रयत्न करणं हा मानवी स्वभाव असतो. मग एखादी ती उच्च विद्या विभूषित व्यक्ती असो किंवा अगदी सामान्य निरक्षर व्यक्ती असो, त्याच्या मनामध्ये हे कुतूहल निर्माण होतं आणि त्या कुतूहलाचा माग घेत घेत त्या कुतूहलाच्या, त्या प्रश्नाच्या मुळापर्यंत जाण्याचा प्रत्येक व्यक्ती आपापल्या परीने प्रयत्न करत असते. पण अर्थात या प्रत्येकाला संशोधन म्हटलं जाणार नाही. मी एक उदाहरण सांगते, अगदी माझ्या बाबतीमध्ये घडलेलं. की आम्ही 5-6 दिवस कुठेतरी गावाला जाणार होतो आणि खूप प्रेमानं वाढवलेल्या माझ्या कुंड्या आहेत आणि खूप छान झाडं आहेत. माझ्या मनात विचार आला की अरे ह्या 6 दिवसांमध्ये या झाडांचं काय होणार? असं हे माझं जे चालू होतं विचार, तो मी मोठ्याने फक्त म्हटला. आणि माझ्याकडे काम करणाऱ्या ज्या बाई आहेत त्यांची छोटीशी मुलगी त्या दिवशी आली होती. ती पटकन मला म्हणाली, ताई तुमच्याकडे प्लास्टिकच्या बाटल्या आहेत? मी म्हटलं हो आहेत ना. त्या म्हणाल्या देता मला? म्हटलं हो. आणि तिने प्लास्टिकची बाटली घेतली, ती बाटली उलटी केली, ती वरून कापली आणि त्याच्या बुचाला एक छोटंसं भोक पाडलं आणि जेवढ्या कुंड्या आहेत तेवढ्या बाटल्या तिने माझ्याकडनं घेतल्या आणि त्या प्रत्येक कुंडीमध्ये तिने त्या घातल्या आणि मला म्हणाली, ताई तुम्ही निघाल ना प्रवासाला तेव्हा तुम्ही त्या पाण्याने पूर्ण भरून ठेवा बाटल्या, म्हणजे तुम्ही येईपर्यंत ते पाणी थोडं थोडं थेंब थेंब झिरपत राहील. मनामध्ये आलं, मी ह्या सगळ्या गोष्टीला काय म्हणते, मी म्हणेन अरे काय आयडिया काढली, काय शक्कल लढवली. पण या गोष्टीला कोणी संशोधन म्हणणार नाही. अर्थात विचार प्रक्रिया तीच आहे, प्रक्रियेचं स्वरूपही तेच आहे. पहिली कुतूहल जागृतीनंतर त्या प्रश्नाचं मूळ काय आहे की झाडं कोमेजून जाता कामा नयेत, ती टवटवीतच राहिली पाहिजेत. मग त्या मुळापर्यंत जाण्यासाठी कुठल्या पायऱ्या घेतल्या पाहिजेत आणि त्या पायऱ्या घेतल्यानंतर त्या मूलसिद्धीपर्यंत आपण पोचतो का, या सगळ्या गोष्टी एका क्षणार्धात तिच्या मनामध्ये येऊन गेल्या असतील. पण या प्रक्रियेकडे आपण अशा दृष्टीतनं पाहत नाही आणि म्हणून टर्मिनॉलॉजी जर विचारात घेतली, संज्ञा विचारात घेतली तर संशोधन ही सर्वसामान्यांसाठीची संज्ञा आता उरलेली नाही.
पण मला असं वाटतं की ती एक नैसर्गिक अशी उर्मी आहे. म्हणजे जसं एडिसनचं झालं होतं की एडिसन लहान होता, त्याच्या घरामध्ये कोंबडी होती, त्या कोंबडीकडे तो सतत बघत बसायचा आणि ती कोंबडी अंड दिल्यानंतर त्या अंड्यावरती बसून राहायची. त्यांनी आईला विचारलं की आई ही का करते ग असं? आयांना, युरोपातल्या आयांना सुद्धा तेवढा वेळ नसतो उत्तर द्यायला. तर तेच झालं, त्याच्या आईने काही उत्तर दिलं नाही एडिसनला. आणि मग एडिसन विचार करत राहिला की काय घडत असेल, कशासाठी ही बसली असेल. आणि मग शेवटी त्यांनी असा विचार केला की जर मी बसलो तर. आणि शेवटी जे व्हायचं ते झालं, पण ह्याच्यामधली ही जी पहिली पायरी आहे कुतूहल जागृतीची, जिज्ञासेची, ती मला वाटतं खूप महत्वाची आहे. ही जिज्ञासा निर्माण होते लहान मुलांच्या मनात. ही जिज्ञासा खूप तीव्र असते, त्याची चमक वेगळी असते त्या जिज्ञासेची. म्हणजे जेव्हा एखादी नवीन गोष्ट एखादं लहान मूल पाहतं, तेव्हा ते इतकं भिरभिर या डोळ्यांनी ते पाहतं, किती पाहू आणि किती नको असं त्याला झालेलं असतं. त्याच्या मनात एवढे प्रश्न असतात, ते प्रश्न ते आपल्याला विचारत राहतो. आणि ह्या सगळ्यावरती आपण असं म्हणतो की हे मूल किती चौकस आहे, नाही? कुठून आला हा शब्द चौकस? अर्थातच संस्कृतचा हात धरून आला. चौ चार आणि कस म्हणजे कश, निकष, निकषाचे दगड. 4 पद्धतीने परीक्षा करून पाहावी की एखादी गोष्ट आपल्याला निश्चित कळते. आता इथे परीक्षा म्हणजे पुन्हा आपण सगळेच इथे माझ्या समोर आता जे आहात ते संस्कृतचे जाणकार, व्यासंगी, अभ्यासक आहात. त्याच्यामुळे हे सांगायची गरज नाही की ते परीक्षण आहे, त्यामुळे चारी बाजूंनी त्याला पाहण्यासाठी म्हणून हे 4 प्रश्न विचारावेत असं आपल्याकडे म्हटलं जातं. म्हणून चौक कसं आलेलं आहे. आमच्याकडे लहानपणी श्रावणामध्ये पूजेसाठी म्हणून एक पूजा सांगण्यासाठी म्हणून एक गुरुजी यायचे. आणि ते गुरुजी मला असं काय काय छोटे छोटे सांगत राहायचे. लहान होते मी, 3री-4थी मध्ये वगैरे असेल. तर एक दिवस त्यांनी मला या चौकशीचा शब्दाचा अर्थ समजावून सांगितला आणि ते म्हणाले की 4 प्रश्न विचारायचे. किमिदम, कथमिदम, कस्येदम, को वास्य करता. माझं बालसुलभ मन त्या वाक्यानी, त्या सांगण्यानी, त्या ऐकण्यानी इतकं हरखून गेलं. आणि त्या मनाला हे कुठून आलंय हो, हे कोणी सांगितलं, हे कुठे लिहिलंय, हे विचारायचं भानच राहिलं नाही, कारण ते वयच नव्हतं हे विचारण्याचं. ती ओळ मात्र ती त्या वेळेला जी लक्षात राहिली किंवा जी पडली इथे, ती मात्र लक्षात आहे. 4 पद्धतीने कसं तपासून घ्यावेत आणि संशोधनाकडे म्हणजे त्या प्रक्रियेकडे शोधण्याच्या वळावं. आणि मग हे कुठून आलं हा विचार करता करता विज्ञान संस्कृती हे नावाचं जे एक सुंदर छोटस काव्य आहे, G.S. श्रीनिवास मूर्ती त्यांच्या पहिल्या कडव्यामध्ये त्यांनी याचं इतकं सुंदर प्रतिबिंबच म्हणूया, इतकं छान आपल्याला वाचायला मिळतं. ते म्हणतात की कुतः इदम, कथमिदम, किमिदम, कदा कुत्र संपाद्यते इति विचार्य सर्वतः कृत्वा प्रयोगांश्च मेया निमित्वा मती मूलतर्क विधिनैव संशोध्य परिशीलनं विना न श्रद्धदाना. विज्ञान संस्कृतीचा डिंडिम वाजवायचा असेल तर ह्या गोष्टी करणं आवश्यक आहे. मुख्य म्हणजे प्रत्येक गोष्टीला काही प्रश्न विचारायला हवेत. त्या प्रश्नातनं मिळणाऱ्या उत्तराचा पूर्णपणे विचार करायला हवा. तर्क, विधी या सगळ्या गोष्टीतनं त्याचा बरोबर आहे का नाही याच्यावरती विचार व्हायला पाहिजे आणि परिशीलन केल्यानंतरच त्या उत्तरावरती श्रद्धा ठेवायला हवी. असं एक सुंदर प्रक्रिया संशोधनाची किंवा या पद्धतीनं या 4 ओळींमध्ये जी श्रीनिवास मूर्ती यांनी सांगितलेली दिसते. हा सगळा विचार जेव्हा मी करते तेव्हा माझ्या मनात येते की हे सगळे प्रश्न कशासाठी विचारायचे. दुसरी महत्वाची गोष्ट, आपल्याकडे चौकशी तो शेंडी फोड्याशी लिहिला जातो, पण आपण संस्कृतप्रेमी नक्कीच म्हणू की तो चौकशी पाहिजे, पोटफोड्या पाहिजे. कारण कश म्हणजे निकषाचा दगड किंवा निकष आणि कश म्हणजे चाबूक. त्यामुळे चौकशीपेक्षा तो चौकशी बरोबर असावा. पण अर्थात तो मराठीच्या आधारानं चौकसचा चौकशी झालेला आहे निश्चितच. पण ह्या सगळ्याचा विचार केल्यानंतर लक्षात येतं की अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये येत असतात. त्या प्रश्नांचे मेघ दाटून येतात. नाही, थोडंसं आता बाहेरचं वातावरण तसं आहे, म्हणून मला असं म्हणावंसं वाटतंय की ज्याप्रमाणे आकाशामध्ये आभाळ भरून येतं, त्याप्रमाणे एखाद्या विषयाकडे पाहत असताना, एखाद्या विषयाकडे जात असताना त्या प्रश्नांचे ढग आपल्या मनाच्या आकाशामध्ये दाटून येतात आणि त्या सगळ्याचं निरसन करून त्याला बाजूला सारून पुन्हा नवीन विचारासाठी मन शुद्ध करून ठेवणं, त्या विचारांची दृष्टी लख्ख करून ठेवणं, ते संशोधन. आकाशामध्ये आभाळ
अशी आता जे मी एक वाक्प्रचार वापरला, यालाच धरून थोडस पुढे जाते. एकदा श्रीधर फडके यांच्या बरोबर एक कार्यक्रम मी करत होते आणि छान कार्यक्रम चाललेला होता आणि करता करता 2 गाण्यांच्या मध्ये निवेदन करत असताना मी पटकन असं म्हटलं की आकाशामध्ये आभाळ भरून येतं, तसं काहीच हे शब्द आणि ह्या कवीच्या भावना या इथे दाटून आलेल्या आहेत असं मी म्हटलं. आणि आकाशामध्ये आभाळ ही फ्रेज मला कुठे वाचायला मिळाली ते जाता जाता निवेदनामध्ये सांगितलं. मी म्हटलं इंदिराबाई संतांनी लिहिलेल्या एका पत्रामध्ये हे ही काय म्हणू त्याला फ्रेज म्हणून हा वाक्प्रचार मला वाचायला मिळाला. असं सांगून पुढे गेले आणि गाण्याचा कार्यक्रम सुरू राहिला. मध्यंतरामध्ये एक काकू आल्या. त्या काकूंनी मला असं विचारलं की तू आत्ता म्हणालीस की आकाशामध्ये आभाळ, हेच मूळ कुठे आहे ग? म्हणजे जरी ते इंदिराबाई संतांनी लिहिलं असलं तरी सुद्धा याचं मूळ कुठे आहे? एक कुतूहलाची निर्मिती झाली, कुतूहल जागृत करून गेल्या त्या काकू माझ्या मनामध्ये की खरंच याचं मूळ कुठे आहे. मी त्यांना म्हटलं की मला आता तुम्हाला नक्की सांगता येत नाही, पण फार पूर्वी जेव्हा दासबोध वाचला होता त्यावेळेला माझ्या अंदाजाने हे कुठेतरी दासबोधामध्ये याचा उल्लेख आहे. कार्यक्रम मी करत राहिले पण मनामध्ये हा प्रश्न मात्र राहिला होता. तो कार्यक्रम होत असताना घरी आले. घरी आल्याबरोबर जरी उशीर झालेला असला तरीही मन आपल्याला शांत बसू देत नाही. मी दासबोध काढला. आता एवढा मोठा दासबोध म्हणजे 20 याच्यामध्ये जवळजवळ 200 समास, कसं काय हे सगळं 20 दशक वाचायचे. पण मी म्हटलं तसं की ती शांतता नसते जीवाला आणि म्हणून मी एक एक दशक एक एक समास नजर टाकत 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 गेले. तास गेला, सव्वा तास गेला, 1.5 तास गेला. अस्वस्थ व्हायला लागले मी की कुठेतरी दासबोधातच वाचलंय पण मला आता आठवत नाहीये. असं करता 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 तो दशक आला. त्या दशकातला तो समास आला आणि त्या समासातली ती ओवी आली. 7वा दशक, 4था समास आणि त्याच्यावर भरभर भरभर नजर टाकत असताना एकदम हे शब्द दिसते की आकाशामध्ये आभाळ, आकाशामध्ये आभाळ तेने वाटे आकाश डहुळ, परी ते मिथ्या निवळ आकाशाची असे. आणि एकदम युरेका असं ओरडावं असं वाटलं. कारण सव्वा तास 1.5 तास एक एक ओवी पाहत 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 जेव्हा पुढे जातो आणि अचानक आपल्याला हे सगळं समोर येतं त्यावेळेचा आनंदच वेगळा असतो. आणि मी म्हटलं अरे हे काय इथेच आहे. आकाशामध्ये आभाळ, ते पाहताना काय वाटतं, ते डहुळ झाल्यासारखं वाटतं. आकाश सुद्धा मलिन झालंय असं वाटतं. परंतु ते मिथ्याची असे, ते मिथ्या आहे. आकाशाला हे काहीही लागत नाही. हे वाचल्यानंतर कळलं की हा दाखला आहे, हा दृष्टांत आहे. मग आता हा दृष्टांत आहे, मग या दृष्टांताचा सिद्धांत कुठे आहे तो शोधायला हवा. कारण कुठे विचारलंय त्यांनी मागे, हे नक्की आलं कुठून हा प्रश्न आहे ना. त्यामुळे ह्या दृष्टांताचा सिद्धांत कुठे आहे. आणि मी नकळतपणे हा दृष्टांताचा सिद्धांत शोधण्यासाठी म्हणून ही जी 10वी ओवी आहे त्याच्या आधीच्या 2 ओव्या वाचल्या. नेमकी वरचीच ओवी मी वाचली. आता तुम्ही म्हणाल की वरचीच ओवी वाचली याच्यावर तुम्ही एवढा जोर का देताय? हो, मी जोर देते अशासाठी की मला नाही वाटलं पुढची ओवी वाचावी, मला वाटलं की वरचीच ओवी वाचावी. वरच्या ओवीमध्येच सिद्धांत असण्याची शक्यता आहे. का? कारण हा संस्कृत भाषेनं आमच्यावरती केलेला एक संस्कार आहे. बघा ना, सुभाषितांचा जेव्हा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की जेव्हा सुभाषित आपण वाचतो तेव्हा पहिल्या ओळीमध्ये सिद्धांत येतो आणि तो सिद्धांत सर्वसामान्यांना पटावा म्हणून साधं सोपं रोजच्या जीवनातलं उदाहरण दिलं जातं. तो दृष्टांताला दुसरी ओळ येते. गुणवज्जन संपर्कात याती स्वल्पोपी गौरवम. अहो, मोठ्यांचा संपर्क झाल्यानंतर एखादा छोटा माणूस सुद्धा वरती चढून बसतो बरं. गुणवज्जन संपर्कात याती स्वल्पोपी गौरवम सिद्धांत सांगितला. आता हे पटायला हवं. पुष्पमाला अनुषंगेण सूत्रम शिरसी धार्यते. आपण सगळेच जाणकार आहात म्हणा. काही जण संस्कृतच्या व्यतिरिक्त काही मंडळी इथे जॉईन झालेली आहेत म्हणून फक्त की नुसता दोरा घालून उद्या मी फिरले तर लोक म्हणतील ह्यांचंच फिरलंय. पण जेव्हा तो दोरा कधी डोक्यावर जाईल, जेव्हा सुंदर सुवासिक फुलं त्याच्यामध्ये ओली जातील तेव्हा त्या फुलांच्या अनुषंगानं तो दोरा सुद्धा वर चढणार आहे. हा दृष्टांत खालच्या ओळीत आहे, वरच्या ओळीत सिद्धांत आहे. ही संस्कृत सुभाषितांनी कुठेतरी आम्हाला एक सवय लावली आहे म्हणा. किती सुभाषित म्हणजे आपण हा एक होमवर्क म्हणूनही करायला हरकत नाही की किती सुभाषित अशी आहेत. सुजनो न याती वैरम परहित निरतो विनाशकालेती सिद्धांत. छेदेपि चंदन तरुः सुरभयति मुखम कुठारस्य दृष्टांत.
ह्या सवयीमुळे असेल 10वी ओवी वाचल्यानंतर मी 11व्या ओवीकडे गेले नाही, तर मी 8वी आणि 9वी ओवी वाचून काढली, कारण मला असं वाटलं की सिद्धांत इथे असणार. संस्कृतचा प्रभाव असा जो आजचा विषय त्याच्यातनं त्या हेनी हा मुद्दा विशेषत्वानं आज सांगते. काय होत्या 8व्या आणि 9व्या ओव्या आणि त्याच्यातच तो सिद्धांत लिहिलेला आहे. कशासाठी हा दाखला दिला? तर याच्यामध्ये समर्थ सांगतायत 8व्या ओवीमध्ये की परिजे अखंड भेटले, ते सर्वांगास लिगटले, अति निकट परी चोरले, सकळासी जई. ते म्हणतायत की अहो हे ब्रह्म जे आहे, हे ब्रह्म सर्वांगासी लिगटले. काय सुंदर शब्द वापरलाय. लगटणं म्हणतो, सर्वांगाला चिकटू नये, सर्वांगाला सगळ्याला व्यापू नये. ईशावास्यमिदं सर्वं, सगळ्याला चिकटू नये, पण तरी त्याला काही चिकटत नाही. 9व्या ओवीमध्ये म्हटलं तयामधीच असी जे, परी तयास मेणी जे, उमजे भास नुमजे परब्रह्म. ते सगळं त्याच्यात आहे, पण ते कशाला चिकटत नाही आणि त्याला काही चिकटत नाही. इतका आनंद झाला. आणि त्याच्यासाठी म्हणून आकाश आणि आभाळाचा दृष्टांत रामदास स्वामी देतात. आणि मग एकदम आठवलं की एकनाथी भागवतामध्ये अवधूताचे 24 गुरु ह्याचं वर्णन करत असताना नाथांनी त्यांच्या एकनाथी भागवतातल्या 7व्या अध्यायातल्या 43व्या श्लोकाचं जेव्हा स्पष्टीकरण दिलंय, तेव्हा त्याच्यामध्ये त्यांनी हेच सांगितलंय. गुरु बघायला सांगतोय ना अवधूत आपल्याला, की गुरु कुठे कुठे बघा हो, सगळीकडे गुरु आहे, गुरुतत्व सर्वत्र आहे. स्वतःकडे लघुत्व घेतलं तर आणि तरच फक्त समोरच्यातलं गुरुत्व दिसतं, हे सांगण्यासाठी हा सगळा खटाटोप आहे. त्याच्यामध्ये सुद्धा आकाश आणि आभाळाचाच दृष्टांत येतो. एकनाथ महाराज म्हणतात की आकाशामध्ये ढग आल्यासारखे वाटतात, पण वाऱ्याची झुळूक आली की ढग निघून जातात आणि आकाशाचा निलिमा तसाच राहतो. माणसाचं मन तसंच असलं पाहिजे. आपण माणसं आहोत, वाईट विचार मनात येणं हे फार स्वाभाविक आहे. पण म्हणून त्यांनी सगळं मन कलुषित झालं का? नाही. काही वेळासाठी ते आले, ते जास्ती न टिकू देणं हे आपलं काम आहे. ते मेघ उडवून लावणं, चांगल्या विचारांची झुळूक आणून आणि पुन्हा मनाचा निलिमा सुरक्षित ठेवणं, यासाठी दिलेला तो दृष्टांत आहे. मला इतका आनंद झाला, वाह. मी म्हटलं आता पुढच्या कुठल्या कार्यक्रमात जर का त्या काकू भेटल्या तर त्यांना हे सांगू. आकाशातले आभाळात माझं थोडंसं दूर झालेलं होतं, पण असं घडत नाही ना. आकाशातनं सगळेच मेघ सगळे अचानक निघून गेले आणि पुन्हा निरभ्र झालं, असं घडत नाही पावसाळ्यामध्ये. एखादा चुकार ढग मागे राहतोच. नेमकं तेच घडलं. मी पुन्हा थांबले, आनंद होऊन सुद्धा थांबले. कारण का? काकूंनी काय विचारलंय, याचं मूळ कुठे? मूळ म्हणजे मी आत्ता जी आली आहे ती खोडापर्यंतच आली आहे. याच्या मुळापर्यंत त्यांनी मला विचारलंय. पुन्हा प्रक्रिया सुरू झाली. आत्ता मी इथपर्यंत आली आहे. मग विचार केला की हे रामदास स्वामींनी लिहिलं, याचं मूळ कुठे असेल? ब्रह्माला काही चिकटत नाही, ब्रह्म विमल राहतं, ब्रह्म निर्मल राहतं, हे सांगण्यासाठी हा सगळा खटाटोप रामदासांनी केलाय. इतक्या सुंदर ओव्या ह्या स्पष्टीकरणार्थ लिहिलेल्या आहेत. म्हणजे ब्रह्माचा विचार मांडलाय. मग हे आपल्याला मुळाकडे घेऊन जाईल. मग ते मूळ कुठे असेल? आणि मग असं वाटलं की जिथे आत्मतत्वाची चर्चा झालेली आहे, जिथे ब्रह्ममायेची चर्चा झालेली आहे, अशा उपनिषदांमध्ये हे मिळणं कदाचित संभव आहे. असा एक विचार मनामध्ये आला आणि उपनिषदांच्या शोधाला लागले. आता हा म्हणजे सागर आहे. प्रमुख उपनिषद 108 आणखीन उपनिषद, त्याच्या पलीकडची उपनिषद शोधायची कुठे? पण मन आपल्याला शांत बसू देत नाही. उपनिषद वाचायला लागले. एक एक उपनिषद वाचत गेले. हे कुठे मिळतंय? एक गोष्ट मिळत होती सर्वत्र, की ब्रह्म सगळीकडे व्यापून आहे, सगळीकडे ते भरलेलं आहे. पण मला ते नको होतं. मला आकाश, आभाळ, त्याचं ते मलिन होण्यासारखं वाटणं, पण ते मलिन नसणं, ते काही क्षणांसाठी डहुळ होणं, ह्या सगळ्या गोष्टीचं मूळ शोधायचं होतं. शोधत गेले. आणि ह्या प्रक्रियेमध्ये आणखीन एक गोष्ट मला उमगली, ती म्हणजे भागवतामध्ये सुरुवातीला फार छान विषय आहे की व्यास मुनी अस्वस्थ आहेत, खूप अस्वस्थ आहेत. आणि ते अस्वस्थ आहेत म्हटल्याबरोबर तिथे नारद आलेच पाहिजेत. मीडिया नारद आलेच पाहिजेत. गमतीचा भाग, नारद आलेच पाहिजेत. नारदांनी विचारलं, व्यासांना पाहिलं आणि नारद म्हणाले की काय हो, का बरं तुम्ही इतके अस्वस्थ? का तुमच्या चेहऱ्यावर ही चिंता? केवढं काम केलं तुम्ही? काय नाही आज तुमच्याकडे?
तुम्हाला समाजात मान आहे, स्थान आहे, मानाचं पान आहे, तुमच्याकडे उत्तम ज्ञान आहे, तुमचे उत्तम शिष्य आहेत, एवढं काम केलंय तुम्ही, महाभारत आहे, पुराण आहेत, काय नाहीये तुमच्याकडे, मग तरी सुद्धा ही अस्वस्थता का? हा प्रश्न नारदांनी विचारलाय. त्यावर व्यासांनी उत्तर दिलंय, मुने तुम्ही म्हणता ते सगळं माझ्यापाशी आहे. अस्तेति मे सर्वमिदं त्वयोक्तम, पण तथापि नात्मा परितुष्यते मी. परंतु हे सगळं असून सुद्धा माझ्या आत्म्याला समाधान लाभत नाही. याच्यावर नारदांनी जे उत्तर दिलं ते इतकं सुंदर आहे. नारद म्हणतात की व्यासमुनी, हे होणारच. हे होणार. का होणार? कारण तुम्ही आत्तापर्यंत जे लिहिलंय ना ते ज्ञानाधारित आहे, ते ज्ञानाधिष्ठित आहे. आणि ज्ञान माणसाला तळमळ लावतं, ज्ञान माणसाला स्वस्थ बसू देत नाही. एक दरवाजा उघडला की आपण पुढे जातो, पुढचा दरवाजा आणखीन काहीतरी आपल्याला साथ घालतो, करता 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 आपण तिथपर्यंत जाऊन पोहोचतो. संपतच नाहीत हे दरवाजे. ज्ञान माणसाला तळमळ लावतं. आत्तापर्यंत तुम्ही जे लिहिलंय ते ज्ञानाधारित आहे, तेव्हा आता एक काम करा, ह्याच्यावरती भक्तीचा उतारा द्या आणि भक्तिमय काहीतरी लिहून काढा. ज्ञानोत्तर भक्ती, ज्ञानानंतरची भक्ती ही शांतता देणारी असते. त्यामुळे ज्ञान माणसाला तळमळ लावतं आणि म्हणूनच असेल आपल्या अध्यात्मामध्ये ज्ञान ही जी संज्ञा आहे ती इन्फॉर्मेशनसाठी अजिबातच वापरली जात नाही. ज्ञान म्हणजे फक्त आणि फक्त आत्मज्ञान, कारण ते झाल्यानंतर दुसरं काहीही समोर शोधायचं शिल्लक राहत नाही, ते ज्ञान. पण आजच्या दृष्टीतनं विचार केला तर हे माहिती मिळवत जेव्हा आपण पुढे जातो तेव्हा ती न संपणारी प्रक्रिया असते. काहीतरी कुठेतरी राहतच आणि आपण त्याच्याकडे वेढले जातो. माझं तसंच झालं की ह्याचं मूळ विचारलंय, त्या खोडाकडनं मुळाकडे जाण्याची दिशा मी शोधते आणि उपनिषदांकडे गेले, उपनिषद शोधत राहिले. आणि मग एक दिवस पुन्हा एकदा तो क्षण आला, मांडुक्य उपनिषद. या मांडुक्य उपनिषदावरच्या गौडपादांच्या कारिका, त्यातलं 3रं प्रकरण, त्याचं नाव आहे अद्वैत. ज्ञाते द्वैतम न विद्यते, ज्ञान झालेल्या माणसाला द्वैत उरत नाही, हा विषय ह्या प्रकरणामध्ये मांडायचा आहे. याच्यामध्ये 48 कारिका आहेत आणि ह्या कारिकेतली 8वी कारिका वाचली मात्र आणि लक्षात आलं की त्या प्रश्नाचं मूळ इथे आहे. काय आहे ती कारिका? यथा भवति बालानां गगनं मलिनं मलैः, यथा भवति बालानां गगनं मलिनं मलैः, तथा भवति अबुद्धानां आत्मापि मलिनो मलैः. लहान मुलांना वाटतं आकाशात ढग आले म्हणजे आता आकाशाचा रंग गेला, आकाशाचा रंग खराब झाला. अबुद्धानाम, अविवेकी माणसांना सुद्धा आत्म्याच्या बाबतीमध्ये हेच वाटतं, ब्रह्माच्या बाबतीमध्ये हेच वाटतं. पण त्यांच्या हे लक्षात येत नाही की त्याला बाकी लगटलेलं असलं तरी त्याला काहीही चिकटत नाही. हे सांगण्यासाठी 8व्या कारिकेमध्ये हा दृष्टांत वापरलेला आहे. गगन मलिन, ते नुसतीच माया, ते मिथ्यात्व, हे सगळं ह्या 8व्या कारिकेमध्ये आपल्याला मिळतं. इतका आनंद झाला की आता त्या खोडाकडनं मुळापर्यंत आपण आलेलो आहोत. मग लक्षात आलं की आकाशामध्ये आभाळाचं मूळ उपनिषदामध्ये आहे. म्हणजे जे आपण आज भारतीय संस्कृतीचा अभ्यास करत असताना जे आपण म्हणतो की संस्कृत काय यायला पाहिजे, तर काहीही या संस्कृतीच्या संदर्भातला विचार करायचा झाला तर त्याचं उत्तर बहुतांश वेळेला आपल्याला संस्कृत भाषेमध्ये मिळतं. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींना संस्कृताची जाण असणं, संस्कृताचा आधार असणं फार गरजेचं आहे. हे जेव्हा मला ते गगनम मलिनम मलैही ही कारिका जेव्हा सापडली तेव्हा क्षणभर असं वाटलं की 15व्या अध्यायातलं जे अश्वत्थाचं रूपक आहे ते ह्या संशोधनाच्या प्रक्रियेला सुद्धा लावायला हवं. कारण असंच असतं ना की मूळ वरती असतं, म्हणजे आधी कालानुक्रमे आधी सिद्ध झालेल्या ग्रंथांमध्ये कुठेतरी ते मूळ असतं आणि हळूहळू त्याच्या वेगवेगळ्या भाषांमध्ये, वेगवेगळ्या फॉर्ममध्ये, वेगवेगळ्या पद्धतीनं तेच मूळ वेगवेगळ्या पद्धतीनं बहरलेलं, विकसित झालेलं दिसतं. त्यामुळे मूळ वरती आहे आणि विस्तार त्याचा खाली आहे. हे जे अश्वत्थाचं रूपक आहे, ऊर्ध्वमूल अधश्चाकम, ते ह्या प्रक्रियेला सुद्धा लावावं असं वाटतं. इतका आनंद होतो. आणि गंमत म्हणजे आता ह्या सगळ्या माझ्या प्रक्रियेला आजच्या काळामध्ये संशोधन म्हटलं जाईल का? कदाचित नाही जाणार. कारण आजची जी आपली संशोधनाची प्रक्रिया आहे ती एक चौकटीत आहे, त्यामुळे कदाचित ह्याला संशोधन म्हटलं जाणार नाही. पण मला असं वाटतं की पुन्हा एकदा प्रक्रियेचा विचार केला तर तीच आहे कुतूहल जागृती. त्या कुतूहल जागृतीनंतर सगळ्यात महत्वाची पायरी आहे ती म्हणजे त्या दृष्टीतनं कुठल्या स्टेप्स घेतल्या पाहिजेत,
त्याचं उत्तर काय आहे, त्या मूल सिद्धीपर्यंत जायचंय. म्हणजे प्रक्रिया थोडीशी म्हटली तर तीच आहे. फक्त एक गोष्ट होते की अशा कार्यक्रमांच्या साठी जेव्हा आपण हे असं संशोधन करत राहतो त्यावेळेला आपल्याला गाईड कोणी नसतो. म्हणजे मग आपण कुणाला तरी मोठ्या माणसाला विचारावं, ग्रंथांचा आधार घ्यावा, पण तरी सुद्धा गाईड नसतो त्यावेळेला. पण मला एक खात्री आहे की असं होत नाही. प्रश्न निर्माण झाल्यानंतर प्रश्नाचं उत्तर मिळण्याची सुद्धा सगळी व्यवस्था केलेली असते. जसं आपण म्हणतो गमतीत की चोच असली की दाणा येतोच त्या चोचीमध्ये, फक्त ह्या प्रश्नाचं उत्तर कधी मिळेल हे मात्र माहिती नसतं. पण प्रश्नाचं उत्तर आहे कुठेतरी आणि म्हणूनच तो प्रश्न आपल्या मनात निर्माण झालाय हे आता मला इतक्या दिवसांनंतर एवढे एक जाणीव थोडीशी का होईना पण झालेली आहे. गाईड नसतो पण मन आपलं गाईड असतं. आणि आपले गाईड कसे आपल्याला प्रबंध लिहिताना सतत टोचत असतात. झालं का नाही, आलं का नाही, नाही नाही हे अजून एवढं नाही बरोबर झालंय, अजून अभ्यास करा, अजून खालपर्यंत अभ्यास करा, हे सतत ते आपल्याला सांगत असतं. कधी कधी आपल्याला असं वाटतं की अरे किती करायचं, पण ते बरोबर आहे. कारण त्यातनं ते आपलंच भलं पाहत असतात की आपल्याला तो विषय पूर्णत्वानं ज्ञात व्हावा यासाठीच त्यांची धडपड असते. जसं कबीरजी म्हणतात की गुरु कुम्हार शिष्य कुंभ है, घडी घडी काढे खोट. कुंभार आहे गुरु म्हणजे, आणि आपण मडकी आहोत त्याच्या हातातली घडत असणारी ओली मडकी आहोत. आणि म्हणून तो सतत आपल्यातली खोट काढत असतो. इकडे आकार बदलला का, इकडे जरा खाली आलं का, इकडे ती माती वर आली का, नाही चालणार, सगळं छान आलं पाहिजे आकाराला, म्हणून घडी घडी काढे खोट. पण ती खोट काढल्याशिवाय, त्या चुका दाखवल्याशिवाय आपण कसं सुधारणार. या क्षेत्रामध्ये जेव्हा मी करते तेव्हा गाईड नसतो, पण मी मगाशी म्हटलं तसं की मन आपल्याला मार्गदर्शक असतं. योग्य व्यक्ती त्या वेळेला भेटत राहते. आणि मुख्य म्हणजे हे मार्गदर्शन करत असताना मन आपल्याला इतकी टोचणी लावतं की केलं का, शोधलं का, कसं नाही मिळालं, ही पुस्तकं पाहिली का, या लायब्ररीत गेलं का. म्हणजे मला कुणालाही उत्तर द्यायचं नसताना सुद्धा मी या मनाच्या प्रश्नाला बांधील असते आणि त्यातनच विचार होत राहतो. म्हणजे मेघ आणि सप्तसागर अशी एक ओवी आहे, पण त्याच्यावरच एक सुंदर गीत होतं. ते गीत असं होतं की सप्तसागर अंतरी अन सप्तसागर विश्वांतरी, असं ते एक सुंदर गीत होतं. त्या गीताच्या वेळेला आमच्या एका गायकाने मला प्रश्न विचारला की ताई, सप्तसागर अंतरी म्हणजे काय ग? सप्तसागर विश्वांतरी मला कळलं, पण सप्तसागर अंतरी म्हणजे काय? तर मी म्हटलं बघते हा, मी मला वेळ होईल तसा मी शोधते. तोही विसरला, पण मी नाही विसरले. आणि मी शोधत विचार करत राहिले, पण मला ना काही सापडेच नव्ह, याचं मूळच सापडे ना. आता मी ह्याच्यावरती बोलत बसत नाही कारण पुन्हा त्याच्यात फार वेळ जाईल. पण हे अंतरंगातही आपल्या सप्तसागर आहेत, कारण जे पिंडी ते ब्रह्मांडी. मग जर ब्रह्मांडात सप्तसागर दिसत आहेत तर ते अंतरातही असलेच पाहिजेत. पण ते कुठे आहेत हे शोधता 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 काही दिवस, काही महिने, एखादं वर्ष गेलं आणि मला विष्णू पुराणात त्याचं उत्तर मिळालं. असो, तो भाग आलायदा. सांगायचा मुद्दा एवढाच आहे की मन आपल्याला टोचत राहते. बरं, हे सगळं झाल्यानंतर आपल्या हातामध्ये जेव्हा येतं तेव्हा आपण काय करतो, सगळं आपला प्रबंध लिहून झाला की आपण तो सबमिट करतो. मग तोंडी परीक्षा होते. इथे कोणीच नाहीये समोर, पण तरीही तोंडी परीक्षा होते. कशी तोंडी परीक्षा होते? आपलं मनच आपल्याला इतके प्रश्न विचारत राहतं ना. म्हणजे जे पॅनल असतं ते कसं आपल्याला एकानंतर एक प्रश्न विचारत राहतं आपल्याच काम केलेल्या गोष्टींवरती, तसं मन आपल्याच काम केलेल्या गोष्टींवरती विचारतं. जेव्हा मी म्हटलं की हो, मला ह्या कारिकेमध्ये हे मिळालं, हे उत्तर मिळालं, याचं मूळ मिळालं, असं जेव्हा मी म्हणते तेव्हा मनातला एक परीक्षक मला असं विचारतो की म्हणजे रामदास स्वामींनी ही उपमा किंवा हा दृष्टांत याच उपनिषदातनं घेतलेला आहे का? आणि दुसरा परीक्षक उभा राहून विचारतो की पण म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय का की रामदास स्वामी हे स्वप्रतिभेनं हे लिहिलेलं नसू शकतात, त्यांना हे जमलं नसेल स्वप्रतिभेनं लिहायला, की म्हणून त्यांना उपनिषदातनं घ्यावं लागलं असेल. झाल्यानंतर सुद्धा त्या तोंडी परीक्षेत मन आपल्याला हे सतत विचारत राहतं. आता ह्याच्यावर एकच उत्तर आहे की ते त्यांनी स्वतः स्वप्रतिभेनं लिहिलं का त्यांचा उपनिषदांच्या अभ्यासातनं त्यांना हे सुचलं. हे उत्तर रामदास स्वामीच देऊ शकतील. पण याच्यावरती आपला विचार क्षणभर मनामध्ये आलं की ज्याला माऊली विश्वमन म्हणतात, की किंवा कार्ल युंगची जी थिअरी आहे ती कलेक्टिव्ह अनकॉन्शियस माइंड, ती इथे लागू होईल का या प्रश्नाला? म्हणजे कसं की आपल्याला दोन मन आहेत, चेतन अचेतन. हे चेतन मन, हे चेतन मन आपल्या रोजच्या चेतन असल्यामुळे आपल्या ह्या विश्वामध्ये अडकलेलं आहे, आपल्या सगळ्या वातावरणात भवतालात अडकलाय. पण जे अचेतन मन आहे ते मात्र सगळ्यांचं सारखं आहे. आणि म्हणून काही ठिकाणी काही उपमा या अगदी जशाच्या तशा दिसतात,
भाषा वेगळी असते, प्रांत वेगळे असतात, जगाच्या दोन टोकांवर त्या उपमा दिल्या गेलेल्या असतात. इतकंच नाही, तर उपमा देणाऱ्याचा काळही वेगळा असतो, तरी सुद्धा त्या दोन समांतर जाणाऱ्या अगदी जशाच्या तशा उपमा पाहायला मिळतात. याचं कारण विश्वमन, याचं कारण कलेक्टिव्ह अनकॉन्शियस माइंड असं असू शकेल. आणि त्यातनं कदाचित हाच विचार रामदास स्वामींच्या मनामध्ये उत्स्फूर्तपणे आला असेल, कदाचित त्यांच्या अभ्यासातनं त्यांना हे वाटलं असेल, पण याच्यावरती हा असा विचार आपल्याला सातत्यानं पुढे 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 नेत राहतो. आणि मग विचार मनामध्ये येतो. मी म्हटलं तसं की एकातनं दुसरं दालन सुरू होतं, मग मनामध्ये येतं. हे असं कलेक्टिव्ह अनकॉन्शियस जे आहे ते कुठे कुठे दिसतं, आणि मग लक्षात येतं कुठे दिसत नाही. आज संस्कृतशी संबंधित बोलते म्हणून मी एक उदाहरण सांगते. ओवी वाङ्मयावरती, म्हणजे निरक्षर स्त्रीच्या वाङ्मयावरती जेव्हा मी अभ्यास करत होते, तेव्हा तर मी क्षणोक्षणी थक्क होत होते. एका ठिकाणी उल्लेख आला, पडत्या पावसाचं वर्णन करते ही जी मालन आहे ती, आणि ती वर्णन करताना असं म्हणतेय की पाणी वरून पडत गप्प झाला तो कोकिळ. पाणी वरून पडत गप्प झाला तो कोकिळ. का बरं? खाली बेडकांचं तळ. बेडूक बोलायला लागल्यामुळे कोकिळ गप्प झाला. एका क्षणात माझ्या मनात जर काही समोर आलं असेल तर ते होतं संस्कृतातलं सुभाषित. दर्दुरा यत्र वक्तारा तूष्णी तिष्ठती कोकिलः. जिथे दरदूर बोलायला लागतात, काय सुंदर शब्द दिलाय भाषेने, दरदूर. जे डर दूर ओरडतात ते दरदूर, असाही त्याचा अर्थ करता येतो. त्याच्यातनच ते पुढे दादुरवा बोले वगैरे ज्या बंदिशींमध्ये आले ते. जिथे बेडूक बोलके होतात तिथे कोकिळेनं गप्पच बसावं. आता इथे एक गोष्ट मात्र अभ्यास करताना लक्षात आली की ह्या दोन्हीमध्ये एकच विचार आहे. ह्या मालिनींनी, या निसर्ग कन्यांनी संस्कृत सुभाषित वाचलं असण्याची सुतराम शक्यता नाही, पण तरी त्या दोघांचं अवलोकन सारखं आहे निसर्गातलं, आणि त्यामुळे आलेल्या उपमा सुद्धा अगदी सारख्या आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक गोष्ट आपल्याला लक्षात येते हे सगळं वाचत असताना किंवा या दोन वाङ्मयांचा स्वतंत्र अभ्यास करत असताना, ते म्हणजे ओवी वाङ्मयात हे जे वाक्य येतं किंवा ही जी ओवी येते ती त्या मालिनीनी किंवा त्या निसर्गकन्येनी अभिधेपर्यंतच मर्यादित ठेवलेली आहे. कारण तिला या ओवीतनं लक्षार्थ आणि व्यंग्यार्थाचे बाण चालवायचे नाहीत. तिला ते अभिधेपर्यंतच ठेवायचंय की हो, हे असं घडताना मी पाहिलं की खाली बेडूक ओरडायला लागले की वरती कोकिळ गप्प होतो. तिला अभिधेतच तिचं काव्य संपायचंय, ते फक्त तिचं अवलोकन आहे. पण इकडे वाचताना मात्र असं वाटतं की नाही, या सुभाषितकाराला मात्र काहीतरी वेगळं सांगायचं आहे. कारण जेव्हा दुर्जनांचा आवाज वाढतो समाजामध्ये, तेव्हा सज्जनांनी वसंत ऋतू येईपर्यंत जरा धीर धरावा. योग्य वेळ आली की अनेक गोष्टी योग्य होतात. आज आपण सकाळच्या पायाभरणी समारंभात त्याचं प्रत्यंतर घेतलेलं आहेच. पण सांगायचा मुद्दा की ह्या दोन अभ्यास करत असताना हे सातत्यानं आपल्याला समांतर ज्या गोष्टी चाललेल्या आहेत ते लक्षात येतं. तिकडे निरागस स्त्रीचा अभ्यास करत असताना, निरक्षर स्त्रीचा अभ्यास करताना तिचं स्वच्छ सुंदर पवित्र मन आपल्याला जाणवतं, आणि इकडे संस्कृताचा अभ्यास करत असताना त्यांचं पांडित्य जाणवतं, समाजाचा विचार जाणवतो, आणि त्यातनं त्यांना नेमकं काय सुचवायचंय याचा विचार आपण करायला लागतो. या सगळा हा जो प्रवास आहे, हा निवेदनातल्या संशोधनाच्या यांनी एक प्रश्न निर्माण झाला निवेदनामध्ये, आकाशातलं आभाळ. तिथून हा सगळा प्रवास सुरू झाला. या प्रवासामध्ये अनेक खाचखळगे येतात, दगडधोंडे येतात, शेवाळ्यानं माखलेले दगड असतात, घसरण्याची शक्यता असते. पण संस्कृत प्रेमींनी नेहमीच हे अभिमानानं आणि आनंदाने सांगितलं पाहिजे की ह्या अशा प्रवासामध्ये, म्हणजे जे संस्कृत विद्या काय म्हणतात त्याला, विभागाशी संबंधित आहेत, ते तर आपल्या शिष्यांना उत्तम घडवत आहेत. त्यांना शिष्यांना सुद्धा गुरूंचं उत्तम मार्गदर्शन लाभतंय. पण आमच्यासारखी जी बाहेरनं मंडळी काम करत असतात त्यांना सतत मनामध्ये शंका असते की हे असंच आहे ना, आणखीन याचा काही धागादोरा आहे का, आणि ते बरोबर आहे का नाही हे सांगायला तिथे खरंच तसा कोणी व्यक्ती दरवेळेला भेटतो असं नाही. पण ह्या वेळेला असं जेव्हा घडतं त्यावेळेला संस्कृत प्रेमी म्हणून मी अगदी मनापासून सांगते की त्यावेळेला जरी धडपडलो, खाचखळगे लागले, तरी सुद्धा आपण ह्या प्रवासात पडत नाही, आपला तोल कधी जात नाही. याचं एकमेव कारण ते म्हणजे आपला हात संस्कृत भाषेनं घट्ट धरून ठेवला. मी अतिशय जाणीवपूर्वक हे विधान केलंय की आपला हात संस्कृत भाषेनं घट्ट धरून ठेवलाय. जेव्हा मी असं म्हटलं, समजा चुकून म्हटलं की मी संस्कृत भाषेचा हात घट्ट धरून ठेवलाय, तर ते बरोबर नाही.
संस्कृत भाषेनंच आपला हात घट्ट धरून ठेवलाय. म्हणजे सावरकर म्हणाले होते त्यांच्या कवितेमध्ये की ना कविता निज भक्ता त्यागिना कधी भक्त ती येला त्यागो ती त्यागिना तया. त्याप्रमाणे एकदा संस्कृत भाषेचा तुमचा संबंध आला की तुम्ही भले म्हणा की नको आता मी दुसरं क्षेत्र बघते, ती तुम्हाला जाऊ देत नाही, ती तुमच्या बरोबर राहते. एकदा पुरुषोत्तम बालावलकरांनी एका सभेमध्ये एका सुंदर अशा कार्यक्रमामध्ये त्यांचा सत्कार होता 90 वर्ष पूर्तीचा. तर त्यांनी त्यांच्या अनुभवात बोलता बोलता एक गोष्ट सांगितली की या सगळ्यामध्ये इतक्या वर्षांच्या माझ्या अनुभवामध्ये एक गोष्ट मला अशी जाणवली ती म्हणजे मला या सगळ्यात लक्ष्मी आणि सरस्वतीतला फरक कळला या 90 वर्षात. म्हणजे जी काय 40 वर्षांची त्यांची कारकीर्द त्याच्यामध्ये मला लक्ष्मी आणि सरस्वतीतला फरक कळला. ते म्हणाले लक्ष्मीने आज हात धरलाय म्हणून निर्धास्त राहू नका की उद्या सुद्धा सोडून जाऊ शकेल, पण सरस्वतीनं एक बोट जरी धरलं ना तरी निर्धास्त राहा, कारण ती तुम्हाला कधी सोडणार नाही. हा प्रत्यय असं शोध काय म्हणतो थोडासा विचार करत असताना असं शोध घेत असताना मला संस्कृत भाषेच्या बाबतीमध्ये वारंवार अनुभवाला येतो. म्हणजे मी फक्त आकाश आणि आभाळ इथपर्यंत बोलले असते आणि इंदिराबाई संतांबद्दल बोलले असते तर ते निवेदनाच्या भागामध्ये मोडलं असतं. पण ह्या निवेदनाचं प्रबोधन करायचं असेल तर हा मधला संशोधनाचा पूल उभारणं फार गरजेचं आहे. तिथपर्यंत निवेदन आहे, ते आनंद देणार आहे, ते किस्सा म्हणू नये, पण तिथे लोकांना अंतर्मुख करण्यासाठी जे प्रबोधन करायचं असेल तर त्यासाठी मात्र निवेदकाला हा काठ कधीतरी सोडावा लागतो आणि तिथून एक पूल बांधून प्रबोधनाच्या काठावरती यावं लागतं आणि हा पूल मधला संशोधनाचा असतो. इतका वेळ संशोधनाच्या दृष्टीतनं म्हणजे निवेदन या क्षेत्रातल्या संशोधनाच्या दृष्टीतनं मी एक उदाहरण आपल्याला सांगितलं आणि त्याच्या अनुषंगाने विचार करतोय. आता पुढचा प्रश्न की निवेदन म्हणजे नेमकं काय. बऱ्याचदा असं म्हटलं जातं की 2 गाण्यांच्या मधली जागा भरून काढणं म्हणजे निवेदन. शेवटी हे ना त्या निवेदकावरती अवलंबून असतं ही व्याख्या करणं आणि समोर बसलेल्या रसिकांच्या मानसिकतेवरती सुद्धा अवलंबून असतं. पण मला खात्री आहे की जे अभ्यास करणारे आहेत, संस्कृताचा ज्यांना पाया आहे ते अशी व्याख्या कधीच करणार नाही. तर निवेदन म्हणजे काय तर त्या मधल्या 2 गाण्यांच्या मध्ये जी जागा आहे ना त्या गाण्यामध्ये त्या जागेमध्ये दोन्ही गाण्यांचा विचार करत करत या छोट्या छोट्या संशोधनातनं मी संशोधन म्हणते आपण मला माफ करा कदाचित हा आपल्यासारख्या व्यासंगी विद्वानांना हा शब्द कदाचित तिथे खटकेलही, परंतु हा जो काही शोध घेणं असतं तर याच्यातनं हाताला जे सुंदर सुंदर रंगछटा लागलेल्या असतात ना त्या रंगछटांनी या 2 गाण्यांच्या मधला अवकाश आपल्याला अलगद रंगवता येत आहे का हे पाहणं म्हणजे निवेदन असं मला मनापासून वाटतं. कारण या निवेदनातनं फक्त गाण्याचा आनंद घेण्यासाठी रसिक आलेले नसतात, फक्त किस्से त्यांना ऐकायचे नसतात, तर त्याच्यावरचं आपलं काही विचार झालाय का तो ऐकायला सुद्धा समोरची मंडळी आलेली असतात. म्हणजे एकदा बहिणाबाई एका प्रवचनाला गेल्या, तिथे तो प्रवचनकार तुका म्हणे तुका म्हणे तुका म्हणे तुका म्हणे अतिशय रंगलं हो त्याचं प्रवचन. पण बहिणाबाई ज्या मुळात अत्यंत प्रतिभावती त्या कंटाळल्या आणि त्या शेवटी त्याला जाऊन म्हणाल्या अरे मी चालले बाबा. तो म्हणाला का ग ताई का निघाली. त्या म्हणाल्या अरे तू सारखं तुका म्हणे तुका म्हणे तुका म्हणे म्हणतोयस, मी तू काय म्हणे ते ऐकायला आले. तर मला असं वाटतं की हा त्यांनी आपल्याला एक संदेश दिलेला आहे निवेदन कलेमध्ये असणाऱ्या मंडळींसाठी की फक्त किस्से किंवा ह्याच्यापेक्षा हा थोडीशी ही वृत्ती जर आपण ठेवली तर कदाचित त्या मधली जागा भरण्यामधला आनंद दरवेळेला नवीन आपल्यालाही मिळू शकतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी असते की अकॅडमिक्सच्या अर्थाने जेव्हा संशोधन हा विषय आपण विचारात घेतो तेव्हा आपण जे केलेलं संशोधन असतं ते आपल्या गाईड समोर म्हणा किंवा आलेल्या परीक्षकांसमोर आपल्याला मांडत राहावं लागतं. मी गमतीने सांगते पण काही अनुभव घेतलेत त्यावरनही सांगते की काही वेळेला ते मांडणाऱ्याला सुद्धा कधीतरी तो दमतो, थोडासा कंटाळतो, ऐकणारा सुद्धा कधीतरी कंटाळतो, पण तरी सुद्धा ते संशोधन मांडत राहावं लागतं. इथे मात्र निवेदकांनी केलेल्या संशोधनाला ते सातत्यानं मांडत राहिलाच पाहिजे असं नसतं. किंबहुना ते समोर बसलेल्या रसिकाच्या अनुभूतीवरती अवलंबून असतं, त्याच्या घेण्याच्या क्षमतेवरती अवलंबून असतं, त्याच्या मानसिकतेवरती अवलंबून असतं. म्हणजे मी शोधून काढल्या तो गोष्टी आणि मला असं वाटतंय की हे सांगितलं पाहिजे. तो आनंद असतो आपल्याला सांगणाऱ्याला सुद्धा. पण अनेकदा
किंवा काही वेळेला असं घडतं की मी हे सांगू पाहते परंतु ती त्यांची मानसिकता नाही, मग अशा वेळेला ते मिटवून ठेवायला लागतं. किंवा मग तेच अत्यंत सोप्या पद्धतीनं, रंजक पद्धतीनं, वेगळ्या शब्दामध्ये वेगळी उदाहरणं देत हे त्यांना सांगायला पाहिजे. मुख्य म्हणजे हे करत असताना कार्यक्रमाचा डौलही निवेदकाला सांभाळायचा असतो, तो कालावधी त्याला सांभाळायचा असतो, गाणी सगळी व्हायला हवी असतात किंवा जो कार्यक्रम चालू आहे तो पूर्ण व्हायला हवा असतो, आणि एवढं करून सुद्धा हे देण्याची इच्छा त्याच्याकडे असते. आणि ह्या सगळ्यासाठी निवेदकाच्या हाताशी उरतात ती फक्त 2 ते 2.5 मिनिटं. म्हणून या दृष्टीतनं ही एक तारेवरची कसरत होती की मला हेही सांगायचंय, याच्यामध्ये हा विचार सुद्धा मांडायचा आहे, हे मी वाचलं होतं मागे तेही मला सांगायचंय, पण समोरच्याची ती मानसिकता आहे का नाही, आणि मानसिकता दिसतेय पण मला काळ मात्र खुणावतोय की वेळेत चला, पुढे चला. तर अशा वेळेला खूप मनाला मुरड घालावी लागते, पण तरी सुद्धा हे मांडतानाचा आनंद खूप वेगळा असतो. आणि मुख्य मला असं वाटतं की ज्या ज्या निवेदकांना संस्कृतची पार्श्वभूमी आहे, संस्कृतचा पाया आहे, त्यांनी तर ही संधी सोडूच नाही. आपल्याला असं वाटतं की काय, कधी कधी असं होतं की आता मागे तामथेरे नावाचं गाव आहे. या तामथेरे गावामध्ये, धुळ्यामध्ये आहे ते गाव, आणि शेतकरी वर्ग आहे सगळा पूर्ण, आणि तो कार्यक्रम सुद्धा शेतामध्येच होता. हा हजारांचा जनसमुदाय तिथे होता आणि गाणी बिणी चालू होती. मी मध्ये निवेदन करत होते, अतिशय सुंदर अभंग आणि हे खूप प्रसिद्ध गायक गात होते, आणि मध्ये मध्ये मी बोलत होते. तर एका अभंगामध्ये उदासीन हा शब्द आला आणि मी पटकन म्हटलं की हा उदासीन, एरवी आपण म्हणतो तसं हताश निराश नाही बरं का, तो उदासीन हा दोष नाही, तर उदासीन हा गुण आहे. आता त्या मंडळींना हे सगळं कळत असतं, ऐकत असतात, त्यांच्या चेहऱ्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण झालं. म्हणजे त्यातल्या कित्येक बायका ह्या डोक्यावरनं पदर घेतलेल्या, इरकली नेसलेल्या, इथे इथे सगळ्या कानांच्या पाळ्या मोठ्या झालेल्या, गोंदवलेल्या, म्हणजे त्यातल्या किती जणींनी शिक्षण घेतलं असेल याबद्दलही शंका होती. पण मी जेव्हा म्हटलं की उदासीन हा दोष नाही, हा तो गुण आहे, तर त्यांचा चेहरा एकदम प्रश्नांकित झाला. आणि मी म्हटलं की बघा ना, उद म्हणजे काय, उदचा अर्थ काय, आसीनचा अर्थ काय. आता इथे मी जर संस्कृतचा क्लास घेतला तर कसं चालेल, पण माझी इच्छा आहे की हो, हा शब्द संस्कृत भाषेत काय अर्थाने येतो हे यांना सांगणं ही माझी इच्छा असते, ती माझी गरज असते, मला त्यावेळेला वाटते. मग आता काय करायचं, मी बोलून तर गेले. मग सहज म्हटलं की वरची दिशा कुठली हो, त्या मंडळीने झटकन सांगितलं उत्तर. म्हटलं म्हणजे उत हा शब्द तुमच्या लक्षात आहे. म्हटलं असं पार करता नदी ते तुम्ही, तेव्हा ती करण असतं, ते तीर्ण असतं, पण जेव्हा वरच्या वर्गात जातो मुलगा तेव्हा तो उत्तीर्ण असतो. उत तुम्हाला कळलंय. आणि म्हटलं आसीनच्या जवळ जाणारा शब्द कुठला, तर बायकांनी पटकन सांगितलं आसन. अरे म्हटलं तुम्हाला संस्कृत येत आहे, म्हणजे जो वर चढून बसलेला आहे, उदासीन हा वर चढून बसलाय, आणि वरून बघितल्यानंतर जसं सगळं आपल्याला समतल दिसतं, ही अध्यात्मातली खासियत आहे. हेच तर अध्यात्म आपल्याला सांगताय ना, की सुख येवो, दुःख येवो, लाभ येवो, अलाभ, जय पराजय काही काढो, पण त्या वेळेला माझी मनस्थिती मी हलवणार नाही, माझी मनस्थिती मी ढळू देणार नाही. ती जी शांत चित्तानं आहे, हे सगळं व्यक्त करणारा तो शब्द आहे. मला गंमत वाटली की मी सांगायला सुरुवात केली पण शब्दाची फोड त्या मंडळींनी केली. याचं एकमेव कारण, जरी आज आपल्याला असं वाटलं, असा खूप समाज आहे, आणि मी माझ्या या व्यवसायामुळे अशा समाजाशी वारंवार माझे संपर्क येतो की ज्यांना असं वाटतं की छे बाबा आम्हाला नाही ते संस्कृत कळते, फार लांबचं आहे, असा धाक संस्कृतचा वाटणारा असा समाज असतो. पण जेव्हा त्यांना आपण हे सांगतो तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की काही वेगळं नाहीच आहे, कारण ते उद्भव तिथून आहेत अनेक शब्दांचे, फक्त आपली दृष्टी नसते. एकदा तर अशी गंमत झाली, ओवी वाङ्मयाचाच अभ्यास करत असताना एक ओवी समोर आली. ओवी इतकी सुंदर होती, आधणाचं पाणी त्यात घाली ते विसावण, आधणाचं पाणी त्यात घाली ते विसावण. हात घातला, एकदम भाजला हात. मग काय करावं, ते सह्य करण्यासाठी काय करावं, थोडस गार पाणी मिसळा. आधणाचं पाणी त्यात घाली ते विसावण, आणि पुढे लिहिलेलं कंथाचा ग राग त्यात मिसळावा प्रेमगुण. क्या बात आहे. पण मी अडले, कुठे अडले माहितीये, कंथ या शब्दापाशी, कारण तेव्हा तोपर्यंत लक्षात येत नव्हत्या मला ह्या गोष्टी. कंथ कंथ काय असेल, मी म्हटलं कंथ घोंगडी नाही. मग कंथ कंथ करत असताना एकदम आठवलं, कश्चित कांता विरह गुरुणा, तो कांत शब्द संस्कृतातला आहे, तो कंथ म्हणून इकडे आलेला आहे. नवऱ्याच्या रागामध्ये प्रेमाच्या गुणाचं शिंपण करा, की आपोआप ते सुद्धा सह्य होतं. हा सांगण्याचा भाग, कांत शब्द कंथ मध्ये
आलेला आहे. मग मी त्यांना म्हटलं की अहो हा शब्द मुळात संस्कृतातून आलेला आहे तुमच्यापाशी, तर तुम्ही का म्हणता असं की संस्कृत लांबचं आहे म्हणून. म्हणून मला असं वाटतं की संस्कृतची पार्श्वभूमी असणाऱ्या, संस्कृतचा पाया असणाऱ्या निवेदकांनी ही संधी कधीही सोडता कामा नये. संस्कृतची जी काही गंमत आहे या ह्या भाषेचा जी शक्ती आहे, जी ताकद आहे, ती निवेदकांना वारंवार दाखवली पाहिजे. आणि त्याच्याकडे जनता कशी आकृष्ट होईल, कारण ह्या दृष्टीतनं एक मोठं आव्हान आमच्या समोर असं असतं हे करत असताना, की समोरची 1000 माणसं जेव्हा असतात तेव्हा ती फक्त 1000 माणसं नसतात. तर रामदास स्वामी जसं म्हणतात की प्रत्येक माणूस म्हणजे एक मन आहे. तर ह्या मनापर्यंत एकाच वेळेला पोचायचंय, ते रंजक दृष्टीतनं सुद्धा पोचायचंय आणि त्याच वेळेला संस्कृत सुद्धा त्याच्यामध्ये प्रेरणा त्यांना द्यायचंय, ते पेरायचंय. हे सगळं सांभाळणं हे जरी तारेवरची कसरत वाटत असली तरी सुद्धा त्याच्यामध्ये आनंद असतो. आणि आतापर्यंतच्या माझ्या अनुभवातनं एक गोष्ट नक्की, जिथे जिथे असं घडतं तिथे तिथे संस्कृत आधाराला येतच. मग तो कंठ शब्द असेल, नाहीतर तो उदासीन असेल, असे कित्येक शब्द आणि कित्येक गोष्टी सांगू शकते. एक मला माहितीये वेळ चाललाय पुढे, पण एक फक्त अनुभव जरूर सांगेन की तो संस्कृत कसा आधाराला येतं. कुवेतला मला सुफी संप्रदाय या विषयावरती बोलण्यासाठी म्हणून बोलवलेलं होतं. माझ्यासमोर 1500 पाकिस्तानी रसिक होते आणि सुफिझम बद्दल मी बोलत होते. त्यांची भक्तीची तऱ्हा काय असते, ती पद्धत कशी असते, हे सगळं सांगत होते. आणि सांगता सांगता त्यांना मजनू साहेबांची एक गोष्ट मी सांगितली, ती मला सहज आठवली आणि म्हणून मजनू साहेबांची गोष्ट सांगितली. मजनू साहेबांची गोष्ट अशी की एक बार मजनू साहब फट्टी पर लैला 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 लिख रहे हैं. वहां से मौलवी साहब गुजरते हैं. मौलवी साहब उनसे कहते हैं कि मजनू क्या लिख रहे हो. मजनू साहब पूछते हैं क्या लिखूं. मौलवी साहब कहते हैं अरे खुदा का नाम लिख. मजनू साहब पूछते हैं खुदा कौन है. मौलवी साहब कहते हैं खुदा वो है जिसे हम ला इलाह कहते हैं. मजनू साहब हंसते हैं और कहते हैं आप जिसे ला इलाह कहते हैं हम उसे लैला कहते हैं. ये बात खुदा के कानों तक पहुंचती है. खुदा अपने फरिश्तों को नीचे भेजता है और कहता है जाओ मजनू को उठा के लाओ. जब फरिश्ते मजनू साहब के चौखट तक पहुंचते हैं तो मजनू साहब उनसे कहते हैं कि मैं क्यों चलूं, अगर उसे मुझे मिलना है तो वो नीचे आ जाए, हाँ पर लैला बन के आ जाए. हा प्रसंग मी मधुरा भक्तीच्या अनुषंगाने म्हणून त्या सुफी संप्रदायाचं विवरण करत असताना मी तिथे सांगितला. आणि अगदी खरं सांगते की हा प्रसंग संपल्या क्षणी गुलाबराव महाराजांच्या गोविंदानंद सुधा या ग्रंथामधली एक ओळ पटकन माझ्या जिव्हाग्री आली आणि मी म्हणूनही टाकली. ती म्हटलं काय हरकत आहे, पाकिस्तानी असतील, मी कुवेतमध्ये असेन, फरक काय आहे. शेवटी तो भाव आहे, तो वेगळ्या भाषेतनं व्यक्त झाला तरी आपलं मन इतकं समृद्ध आणि इतकं संवेदनशील आणि इतकं सचेतन आहे की तो वेगळ्या भाषेतला भाव सुद्धा आपलं मन समजू शकतं. मधलं आपण प्रयत्नपूर्वक ते नीट सांगू. आणि म्हणून गुलाबराव महाराजांच्या त्या ग्रंथातली ओळ समोर आली की का बरं मजनू साहेब सतत तिचंच नाव लिहित होते, लैला 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 लैला. कारण ती प्रत्यक्ष दृष्टीला दिसत नव्हती. आणि ते दिसणं मग त्या शब्दातनं तरी ती दिसेल का, त्या अक्षरातनं ती दिसेल का, हा विचार कुठेतरी मजनू साहेबांच्या डोळ्यात समोर चालू आहे, विचार मनामध्ये चालू आहे. मला एकदम ती ओळ आठवली. गुलाबराव महाराजांनी या विरहाचं आणि ह्या मधुरा भक्तीचं वर्णन करताना एक ओळ इतकी जबरदस्त लिहिली आहे. नाही सगळंच उत्तम आहे त्यांचं, पण एक ओळ इतकी मला पटकन त्या घडीला आठवली. ती ओळ अशी आहे की अदृष्टे दर्शनोत्कंठा. जेव्हा समोर ती व्यक्ती नसते तेव्हा ती दर्शनाची उत्कंठा असते आणि ती वेगवेगळ्या माध्यमातून व्यक्त होते. मजनू साहेब त्या अक्षरात त्या लैलाला शोधतायत. आणि जेव्हा खुदाचे फरिश्ते त्यांना घेऊन जायला म्हणून आले त्यावेळेला त्यांना कळलंय की आपल्याला तो घेऊन जातोय म्हणजे आता लैलाची आपली भेट पुन्हा होणार नाही. मग आता काय करावं म्हणून ते त्याला सांगतात की तू मला घ्यायला आला असशील तर ये, पण तू लैलाच्या वेशातच ये, लैला बनून ये, म्हणजे तुझी आणि माझी कधी ताटातूट होणार नाही. गुलाबराव महाराजांचं पहिला चरण आहे तो आहे अदृष्टे दर्शनोत्कंठा आणि पुढचा चरण आहे दृष्टे विश्लेष भीरुता. जोपर्यंत दिसत नाही तोपर्यंत दर्शनाची उत्कंठा, प्रियकर जोपर्यंत दिसत नाही तोपर्यंत तो कधी भेटेल, तो कधी दिसेल याची उत्कंठा, आणि भेटल्यानंतर तो आता जाईल ना थोड्या वेळात लगेच निघून, मग पुन्हा आपण एकटेच असू ना,
ही धीरुता, हा कातरस स्वभाव, या दोन्हीवरती मात करण्यासाठी म्हणून मजनू साहेब म्हणतात, तू ये ना, मला घेऊन जा, पण जाताना एक लक्षात ठेव, लैला बनूनच मला घेऊन जा, म्हणजे तुझी माझी जोडी कधी सुटणार नाही. मी ही गोष्ट सांगितली, त्याच्या मागोमाग सहज आलेलं ओठांवरचं हे वाक्य सांगितलं आणि ते विश्लेषित त्या ठिकाणी त्याचं काय म्हणू विश्लेषण केलं, स्पष्टीकरण केलं आणि म्हटलं तर ही मंडळी हे सगळं कसं रिसीव्ह करतायत, कारण मी पहिल्यांदाच तिथे उर्दू सोडून संस्कृतात काही बोलले होते. तुम्हाला खोटं वाटेल, पण त्या मंडळींनी ते सगळं इतकं आनंदाने स्वीकारलं आणि मग नंतर तर असं व्हायला लागलं की एक उदाहरण किंवा एक दृष्टांत बाबा फरीदांच्या जीवनातला आणि एक गोष्ट आपल्या कृष्णाच्या जीवनातली, एखादं उदाहरण हजरत निजामुद्दीनांच्या भक्ती परंपरेतलं आणि एखादं उदाहरण आपल्याकडच्या मग ते चैतन्य असतील किंवा वल्लभ ह्याच्यामधला द्यायचा, गीत गोविंदामधलं द्यायचं, असं करत 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 तो कार्यक्रम इतका रंगत गेला. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेव्हा तो कार्यक्रम संपला तेव्हा खूप मंडळी भेटली, खूप जण भेटली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिथे एक आजोबा मला भेटले, फखरुद्दीन नावाचं त्यांचं नाव होतं, मला वाटतं 70-72 असं वय असेल. आणि त्यांनी मला काय सांगितलं ते मला म्हणाले, बहुत अच्छा लगा, बहुत अच्छा लगा. काय बहुत अच्छा लगा? ते म्हणाले, बेटा आपने शंकराचार्य जी के बारे में कुछ कहा, हमें बहुत अच्छा लगा. त्या क्षणी माझे डोळे खऱ्या अर्थाने भरले की हे जे आपण म्हणतोय की ते तिथपर्यंत पोहोचू शकतं. शंकराचार्यांनी जे लिहिलं असेल, म्हणजे भजगोविंदमचं उदाहरण मी दिलं होतं ते, किंवा अधरम मधुरमच्या याच्यामध्ये मी जे म्हटलं, भाषा वेगळी असली तरी सुद्धा ह्या भाषेमधला जो आशय आहे, जो विषय आहे, तो मनाला वेगळा नाही. पण मला त्या ठिकाणी पुन्हा एक अभिमान असा वाटला की हो, हे आज मी त्यांच्यापर्यंत खऱ्या अर्थानं पोहोचू शकले, एक वेगळा विचार घेऊन त्यांच्यामध्ये पोहोचू शकले, याचं एकमेव कारण म्हणजे संस्कृत भाषा. असो, तर हे एक उदाहरण फक्त सांगितलं की संस्कृत भाषा निवेदकांना आणि निवेदनाची पार्श्वभूमी ज्यांना संस्कृतची लाभली आहे त्यांना किती आधाराला येते. शेवटच्या 2 मुद्द्यांकडे येते. संशोधन आणि निवेदन हा जेव्हा मी पॅरलल विचार करते तेव्हा आणखीन एक गोष्ट अशी जाणवते की जेव्हा आपण अकॅडमिक्स मधलं जे संशोधन बघतो त्याच्यापेक्षा निवेदनातलं संशोधनामध्ये आणखीन एक गोष्ट थोडी वेगळी कशी वेगळी, म्हणजे ते पूर्ण प्रक्रिया जरी वेगवेगळी असली किंवा त्याची पद्धती वेगळी असली तरी एक महत्वाची गोष्ट ती म्हणजे प्रबंधामधली प्रत्येक गोष्ट आपल्याला मुखोद्गत असण्याचं कारण नसतं. पण निवेदनाच्या बाबतीमध्ये मात्र जेव्हा आपण एखादी गोष्ट मुळापर्यंत जाऊन शोधत राहतो, त्याचा शोध घेत राहतो, अधेमध्ये येणारे टप्पे बघत राहतो, ते बघताना त्याचा रियाज होणं, ते सतत जिभेवरती राहणं हे फार गरजेचं असतं. कारण कधी कुठे, कधी कोण कुठे कसला प्रश्न आपल्याला विचारेल, कधी आपल्याला कुठलं निवेदन करावं लागेल, कुठला आधार घ्यावा लागेल हे आपल्याला माहिती नसतं आणि सगळं काही आपण बरोबर घेऊन जात नाही आणि ते शक्यही होत नाही. आणि त्यामुळे ते तिथूनच आलं पाहिजे, आतून आलं तर त्याला एक उत्स्फूर्तता असते ती. आणि त्याच्यामुळे ह्या गोष्टीचं एक फार काय म्हणत नाही दडपणही असतं की ते त्या घडीला आठवलं पण पाहिजे, त्याचा रियाज झाला पाहिजे. पण त्यामुळे हे करताना सातत्यानं त्याची नोंद करणं. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या अकॅडमिक्स मधल्या संशोधनामध्ये जी गोष्ट फार उत्तम सांभाळली जाते ती निवेदनाच्या क्षेत्रामध्ये तितकीशी सांभाळली जात नाही असं माझं स्पष्ट मत आहे. कुठली? आपल्या प्रबंधामध्ये आपण प्रत्येक गोष्टीला रेफरन्स देतो, विचार मांडला तर आपण तो कोणाचा आहे, तो त्याचा कोण आहे किंवा ह्याच्या जवळपास जाणारं कोण आहे त्याचं श्रेय त्याच्या झोळीमध्ये टाकणं हे आपल्याला अकॅडमिक्स मधलं संशोधन शिकवतं. कारण तिथे असं असतं की जेवढे माझे रेफरन्सेस जास्त आहेत, जेवढा मी प्रत्येक गोष्टीचा साकल्यानं विचार केलाय, हा काय म्हणतो, तो काय म्हणतो, ह्याचं मत कसं वेगळं आहे, हा थोडासा वेगळा विचारसरणीचा कसा आहे, हे जेव्हा मी प्रत्येक वेळेला त्यांची नामोल्लेख करून त्याच्या ग्रंथाचं नाव देऊन त्यातले प्रत्येक संदर्भ टिपून जेव्हा सांगते तेव्हा माझ्या प्रबंधाला एक वजन येतं. निवेदनाच्या बाबतीमध्ये मात्र हे बऱ्याचदा दिसत नाही. म्हणजे एखादं छानसं वाक्य वाचलं कुठे की ते सांगितलं की टाळ्या येतात आणि त्या टाळ्या कुणाला नको असतात, त्या स्वीकारल्या जातात. पण मला नेहमी असं वाटतं की जर ते वाक्य तुमचं असेल तर तुम्ही जरूर त्याच्या टाळ्या घ्या, पण जर ते वाक्य तुमचं नसेल आणि जर टाळ्या आल्या असतील तर तुम्हाला एकतर ते माहिती असेल तर ती माहिती पूर्णत्वानं सांगा की हे कुणाचं आहे, कुठे लिहिलेलं आहे, हे कशा संदर्भातलं आहे हे सांगा.
नसेल माहिती तर हेही स्पष्ट सांगा की आपण ज्या टाळ्या दिल्यात त्या जरी मी फक्त माध्यम आहे, त्या टाळ्या ज्याच्या आहेत त्याच्यापर्यंत पोहोचो. हे क्रेडिट देण्याचं जे काम आहे ना, ते आपल्याला हीच अकॅडमिक्स मधली संशोधन पद्धती शिकवते, पण ते निवेदनाच्या बाबतीमध्ये दिसत नाही. म्हणजे अगदी साधं उदाहरण देते. गदिमांचे कार्यक्रम मध्यंतरी पुष्कळ झाले. अनेक निवेदक हे सांगत होते की ईशित्व, वशित्व, प्राप्य, प्राकाम्य, अणिमा, महिमा, लघिमा, गरिमा या जशा अष्टसिद्धी आहेत तशी गदिमा ही 9वी सिद्धी आहे. टाळ्या जोरदार. पण सांगा ना की हे वाक्य कुणाचं आहे? मला मला कुणावर असं हे करायचं नाहीये, परंतु हे गरजेचं आहे. कारण आपण मुळाकडे जात असू तर मूळ अंधारात राहता कामा नये, आणि अंधारात असेल तर एक दिवा आपण लावला पाहिजे. तर हे पुलंचं वाक्य आहे. वामनराव चोरघड यांनी पण त्यांच्या ग्रंथामध्ये हे म्हटलंय, पण हे पुलंचं वाक्य आहे. हे सांगणं हे आपलं काम आहे. किंवा आधुनिक वाल्मिकी ही पदवी गदिमांना दिली. कुणी दिली? दत्तोबाबन पोद्दारांनी दिली. ते पुणे विद्यापीठाचे कुलगुरू असताना दिली. आणि गदिमांच्या सत्कार समारंभाच्या वेळेला दिली. आणि त्याच्यात केलेल्या भाषणामध्ये ते असं म्हणतात की गदिमा किती सुंदर, सोपं, सहज, तरल, प्रासादिक लिहून जातात. आणि पुढे गमतीशीर विधान करतात. ते म्हणतात का ते एवढं सुंदर लिहून जातात? कारण ते विद्यापीठात शिकायला आले नाहीत. स्वतः कुलगुरू असून ते हे म्हणतात. गमतीचा भाग वेगळा, पण जेव्हा आपण एखादी गोष्ट सांगतो तेव्हा त्याला थोडासा तरी, मला कल्पना आहे की त्या संशोधनामध्ये आपल्याला सगळं लिहावं लागतं, पण या संशोधनामध्ये इतकं सगळं सांगण्याची गरज नसते. लोकांनाही ते स्वीकारण्याची तेवढी शक्ती नसते. पण निदान ते कुणाचं आहे, जे आलं ना ते कुणाकडनं तरी जन्माला आलं ना, त्या जन्माला येणाऱ्या माणसाचं नाव सुद्धा सांगणं हे गरजेचं आहे. नव्हे ती जबाबदारी आहे, ते कर्तव्य आहे. गरज वगैरे नंतर, ते कर्तव्य आहे आणि ते सांगितलंच पाहिजे. त्यामुळे निवेदनाच्या बाबतीमध्ये हे मला फार प्रकर्षानं जाणवतं आणि ते सांगणं गरजेचं आहे. भले ते तुम्हाला माहित नसेल तर ते नाही माहिती म्हणून सांगा, पण ते माझं नाही, इदम न मम म्हणायला शिकणं पाहिजे. जर ते खरं असेल तर इदम न मम नक्कीच म्हणायला शिकलं पाहिजे. असो, शेवटी तेच आठवतंय मला आता की आरती प्रभूंनी त्यांच्या कवितेमध्ये म्हटलं होतं की दाद द्या अन शुद्ध व्हा, चोरतो का सूर आम्ही, चोरता का वाहवा. ते म्हणतात की ही निकामी आढ्यता काय कामाची हो. दाद द्या आणि शुद्ध व्हा. तसं मला वाटतं की जे ज्याचं आहे ते मुक्तपणे त्या माणसाच्या नावावर सांगावं. भीती कसली आहे हो. असं कधीच घडत नाही की फक्त माझ्या मनात विचार आला. संगीता जोशींचा एक शेर आहे, फार विचार करायला लावणार आहे. संगीता जोशींच्या शेर मध्ये त्या असं म्हणतात की तू भेटसी नव्याने, बाकी जुनेच आहे. तुझ्या आधी हा विचार 100 लोकांनी करून ठेवलाय, तुला माहित नाही. तू भेटसी नव्याने, बाकी जुनेच आहे. त्यामुळे कुठलीही असुरक्षिततेची भावना मनात न ठेवता निवेदकांनी त्या त्या वेळेला त्या त्या माणसांचा उल्लेख करणं हे अत्यंत गरजेचं आहे, असं मला प्रामाणिकपणे वाटतं. असो, दाद द्या अन शुद्ध व्हा. शुद्ध व्हा, पुन्हा शुद्धतेकडे आलो आपण. म्हणजे ते आता वेळही संपत आलेली आहे. तर एक वर्तुळ पूर्ण करून आलो. तिथून शोधनापासून सुरुवात झाली होती, प्युरिफाईंग, करेक्टिंग, करता 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 दाद द्या अन शुद्ध व्हा पर्यंत आपण आलो. दाद दिले ना, मुक्त व्हा नाही म्हणाले ते, दाद द्या अन मुक्त व्हा असं नाही म्हणाले. दाद द्या अन शुद्ध व्हा म्हणाले. कारण दाद दिली, समोरच्याचं मनापासून खरं कौतुक करायला शिकलो समजा, आणि खऱ्या मनाने दिली तर मन मुक्तापेक्षा आधी ते शुद्ध होतं, आणि शुद्ध मन पुढच्या विचाराला चालना देण्यासाठी उपयोगी ठरतं, असं मला वाटतं. ह्याच नोटवरती इथेच थांबते. मनापासून सांगितलं तेच परत एकदा सांगीन की हा फक्त एक प्रयत्न होता, किंबहुना मनातले विचार थोडस मोठ्याने मांडण्याचं हे धाडस मी केलेलं आहे. आणि आपण ते इतक्या शांत चित्तानं ऐकून घेतलंय. आता इथं माईक म्यूटच आहेत, पण तरीही आपण शांत चित्ताने ऐकून घेतलेत. आणि खूप आनंद वाटतो हे सगळं करत असताना. त्यामुळे आपल्यासारख्या सर्व जाणकार, व्यासंगी, अभ्यासू अशा सर्व मोठी मंडळी जी आहेत, गुरुजन आहेत, जी प्राध्यापक मंडळी आहेत, त्यांना अभिवादन करते. सर्व विद्यार्थी गणांना शुभेच्छा देते. इतर जी मंडळी आजच्या कार्यक्रमासाठी आलेली आहेत त्यांनाही सगळ्यांना मनापासून वंदन करते. आणि संस्कृत विभाग प्रमुखा सुचेताताई यांचे मनापासून आभार मानते. आपण ही संधी मला दिली, खूप आनंद मिळाला. धन्यवाद. थँक्यू मॅडम. अतिशय सुंदर तुमचं व्याख्यान होतं, प्रसादपूर्ण, लालित्यपूर्ण. तुमच्या व्याख्यानाचे आभार मांडण्यासाठी अजय पेंडसे याला मी आता आभार प्रदर्शनासाठी बोलवते आहे.
धन्यवाद मॅडम. आज आपल्याला व्याख्यात्या म्हणून लाभलेल्या होत्या सुप्रसिद्ध निवेदिका आणि संस्कृत विदुषी धनश्री लेले मॅडम. त्यांचा विषय होता संस्कृत आणि निवेदन प्रबोधन कला. निवेदन कसं करावं, त्यात संशोधनाची गरज आहे का, असल्यास कशा प्रकारचं संशोधन गरजेचं आहे, यावर त्यांनी प्रकाश टाकला. संशोधनासाठी मुळात प्रश्न विचारून विविध बाजूंनी त्याच्या उत्तराचा विचार करून परिशीलन करून मग त्या उत्तरावर विश्वास ठेवावा, असा मोलाचा सल्लाही संशोधकांना त्यांनी दिला. स्वतः कार्यक्रमाचे निवेदन करत असताना आलेल्या अनुभवावरून संशोधकांना मुळापर्यंत जाऊन संशोधन करा, हा उपदेश देखील अगदी सहज बोलता बोलता त्यांनी आपल्या सगळ्यांना करून दिला. अगदी ऐनवेळी त्यांना व्याख्यानाचं कळवलेलं होतं आणि तरी सुद्धा त्यांनी आवर्जून आपली मागणी मान्य केली. त्या इथे उपस्थित राहिल्या आणि आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना त्यांनी अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केलं. याबद्दल विद्यापीठाच्या विभागाच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो. तसंच उपस्थित असलेल्या सर्व मान्यवर प्राध्यापकांचे, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि संस्कृत अनुरागी या सर्वांचे मी आभार मानतो. सर्व तांत्रिक बाबी लीलया हाताळत आजचे व्याख्यान विना अडथळा आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवल्याबद्दल मी वर्मांगी महोदय आणि रोहित महोदय यांचे देखील आभार मानतो. उद्या नवीन वक्त्यासह नवीन विषयासह आपण पुन्हा भेटूया. धन्यवाद. नमस्कार. थांबा 2 मिनिटं. आपण सगळ्यांनी आपले व्हिडिओ ऑन करा, म्हणजे आपण एक फोटो काढूया. ग्रुप फोटो, आभासी का होईना पण एक ग्रुप फोटो आपला निघेल. तोपर्यंत मी थोडीशी बोलते. एक निवेदनाची बाजू मी सांभाळते. खरंच काल मला माऊलीकर बाईंचा मेसेज मिळाला आणि त्या म्हणाल्या की मला थोडा वेळ बदलवून मिळेल का, आणि मी थोडी चॅट पडली की नेमकं आता काय करावं, कुणाला बोलवावं, कसं बोलवावं. आणि मॅडमच्या थोडं सहजगत्या नाव निघालं, धनश्री लेलेबाईंना बोलवा. त्यांचं नाव मला ऐकिवात होतं, बोलवण्याची इच्छाही होती, पण दिवस वेगळा ठरवलेला होता. परंतु बाईंच्यामुळे आपल्याला थोडासा वेळापत्रकात बदल करावा लागला. आणि धनश्रीबाईंना एका शब्दाने जेव्हा विचारलं, मॅडम आमच्याकडे असा असा कार्यक्रम आहे आणि तुम्ही उद्या येणार का, तर मॅडमनी लगेच सांगितलं एक अर्धा तास मला फक्त द्या, मी माझ्या कमिटमेंट्स काय आहे ते बघते आणि तुम्हाला लागलीच सुचवते. आणि खरंच त्यांनी मला अर्ध्या तासानंतर होकार दिला. जसा होकार दिला तशा त्यांच्या पत्रिका वितरणासाठी पुढे गेल्या. तर अशा प्रकारे अतिशय कुठल्याही प्रकारचा गर्व नसलेल्या, सुंदर कला असणारी, साहित्य संगीत कला विहीन साक्षात पुच्छ विशानहीन असं जे म्हटलं जातं, तर बाईंकडे साहित्याचं अंग आहे, कलेचं अंग आहे आणि ह्याचं जे प्रतिबिंब आहे ते आपल्याला त्यांच्या व्याख्यानातून आता जाणवलेलंच आहे. आणि त्या अतिशय सुंदर, त्यांचं हे व्याख्यान संपूच नये असं मलाच नाही तर प्रत्येक आभासी इथे उपस्थित असलेल्या व्यक्तीला सुद्धा निश्चितच वाटत असेल, ह्याची सुद्धा मला शाश्वती वाटते आहे. आपल्याला आपण YouTube वरती पण लाईव्ह प्रसारण केलेलं आहे आणि त्यामुळे त्याला सुद्धा उदंड प्रतिसाद त्या ठिकाणी मिळतो आहे. आणि मी मगाशीच म्हटलं की नागपूर, अमरावती, पुणे इथनं वेगवेगळ्या ठिकाणांहून लोक त्याला प्रतिसाद देत आहेत. लोकांपर्यंत जशी जशी बातमी पोहोचते तसे तसे ते कार्यक्रमाला आपल्या हजेरी लावतायत. यात आता उपस्थित असलेला डॉक्टर शुभदा जोशी मॅडम वगैरे, पिल्लई सर आहेत, म्हणजे बरीचशी मंडळी आता मला वाटतं इथनं हे पण झालेली आहेत, आउट पण झाली. आभार म्हटलं की निघून जायचं आणि त्यामुळे ती बरीचशी निघालेली असली तरी सुद्धा खूप सारी मंडळी एका निमंत्रणावरती इथे उपस्थित झाले. तर सर्वांचे मी मनापासून धन्यवाद देते. आणि आपण 1-2 ग्रुप फोटो काढूया, जेणेकरून आपल्याकडे हे आभासी प्रतिबिंब तरी आपल्याकडे जपून राहील. आणि त्यानंतर उद्याच्या भेटीला आपल्यासोबत येणार आहेत त्या म्हणजे डॉक्टर परिणिता देशपांडेबाई. तेव्हा त्यालाही असाच उदंड प्रतिसाद आपण द्यावा असं मी या ठिकाणी सांगते. बाई, शुभदा जोशी मॅडमचे मी मनापासून आभार मानते. मी पटकन पाहिलं नाही त्यांचं नाव. आणि पिल्लई सरांचे सुद्धा, की खूप छान वाटलं आपल्या उपस्थितीमुळे. वैशाली दापके मॅडम सुद्धा होत्या, बहुधा आता बाहेर गेल्यात. बरोबर, हरकत नाही, मंडळी होती. होय होय. खूप खूप उत्तम प्रेझेंटेशन होतं, खूप खूप आवडलं. धन्यवाद मॅडम. येस, धन्यवाद. हो, चॅट बॉक्स मध्ये पण भरपूर सारे दिसत आहेत छान छान छान.
उत्तम असल्याचं आणि प्रसादपूर्ण लालित्यपूर्ण असलेलं. खरंच त्यांची बोलण्याची शैली म्हणजे अगदी वेगळी आहे. आणि धनश्री ह्या नावात असं धन आणि संपत्ती आहे. इथे ती धन आणि संपत्ती, शब्दाची धनसंपत्ती त्यांच्याकडे भरपूर प्रमाणात आहे. आणि ले म्हणजे द्या, जेवढं होईल तेवढं वाटा, हा अर्थ सुद्धा त्यातून दिसतोय. आणि ती निवेदनाची कला जी त्यांच्याकडे आहे, ती कला हे सुद्धा पुढच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना एक मार्गदर्शक आहे की संस्कृत करून पुढे काय करायचं. अहो, निवेदनाचं क्षेत्र सुद्धा तुमच्यासाठी वाट बघत उभं आहे. आणि या निवेदनाच्या क्षेत्रातही तुम्हाला काय हवं, थोडीशी संशोधनाची बाजू हवी. आज आपण बघतोय प्लेजरिझम हे भरपूर वाढलेलं आहे. आणि त्यामध्ये विद्यार्थ्यांना असाइनमेंट प्रोजेक्ट हे जेव्हा आपण देतो तेव्हा त्याच्यामध्ये ते कॉपी पेस्टचं प्रमाण जे आहे ते अधिक वाढतं. संशोधनाची बाजू ही कुठेतरी कमी पडते आहे, हे आपल्याला त्यात जाणवतं. आणि म्हणूनच मी या विषयाचं नाव संशोधनाचे अंतरंग ठेवलं की जेणेकरून विद्यार्थ्यांना संशोधन कसं करावं. एक साधा शब्द होता चौकशी, उदासीन. किती सुंदर उदाहरणं बाईंनी दिलीत. किती चौकस बुद्धीने त्याचा विचार केला, हे महत्वाचं आहे. विद्यार्थ्यांनी ही चौकस बुद्धी, चौफेर दृष्टी ही साधारणतः घ्यायला पाहिजे. हे या निवेदनाचं महत्व आहे. आणि या व्याख्यानाला त्यांना बोलवलं हे काहीही चुकीचं नाही. अतिशय सुंदर आणि उत्तम दर्जाच्या त्या व्याख्याता आहेत. निवेदन हे त्यांचं कलाक्षेत्र आहे आणि त्यात त्या पारंगत आहेत. त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी सुद्धा शुभेच्छा आणि धन्यवाद. धन्यवाद. पंकज, फोटो काढशील. सगळ्यांनी आपापले व्हिडिओ ऑन करावेत. थँक्यू. हो घेतला मी. घेतलात. धन्यवाद. ठीक आहे, थँक्यू. अच्छा बाई, आजची धन्यवाद. सभा संपली. उद्या Yes. आपण पुन्हा भेटूया 4 वाजता डॉक्टर परिणिता देशपांडेबाई यांच्या व्याख्यानासाठी. आपण जरूर यावे. सर्व संशोधक, प्राध्यापक, विद्यार्थी आणि इतर विषयांचे जरी विद्यार्थी असले तरी सुद्धा त्यांना हे व्याख्यानं जी आहेत ती उपकारकच ठरणार आहेत. याबद्दलही माझ्या मनात किंचितही काय म्हणतो आपण त्याला, कुठलीही म्हणजे हे नाहीये. मला वाटतं की नक्कीच मुलांना संशोधन परत काही ना काहीतरी यामधून निश्चित मिळेल. मग हिंदी भाषा असो, मराठी असो, इंग्रजी असो किंवा संस्कृत असो, सगळ्या भाषा भगिनी आहेत. आणि त्यामुळे भाषा भगिनींचा संशोधनाचा विचार जो आहे तो नक्कीच इथे पूर्ततेस पूर्ण होईल. असे बोलून मी थांबते. तुम्हा सगळ्यांची रजा घेते. धन्यवाद सगळेजण उपस्थित झाल्याबद्दल. थँक्यू सुचित्रा, डॉक्टर सुचित्रा, थँक्यू व्हेरी मच. इट वॉज वंडरफुल. नमस्कार बाई. धनश्री ताई, तुमचं छान झालं अगदी. नमस्कार बाई. आणि छान वाटलं खूप, तुम्ही भेटलात या निमित्ताने. खूपच अशा सुरेख प्रसंगी आता झालं. कोरोनामुळे आपण कुठे भेटत नाही, पण निदान आभासी यांनी तरी होय, आपली होय. भेट होते. अगदी, हे अतिशय महत्वाचं आहे. आणि अशांसारखी वरिष्ठ मंडळी आली की जरा उत्साह अजून द्विगुणित होतो आणि कार्यक्रमाची शोभाही वाढते आणि व्याख्याताला सुद्धा हुरूप येतो. कारण एक तर दिसत नाही आणि न दिसता सुद्धा बोलायचं, समोर चेहरे दिसत नाही, निर्मुख असलेलं असं ते स्थान असूनही इतक्या सुंदरतेने आणि लीलया सगळं काही बोलून जाणं हे अतिशय महत्वाची जबाबदारी असते. आणि ती सगळी या ठिकाणी सुंदर रीतीने सगळेच व्याख्याते आपली पार पाडतायत असं या ठिकाणी दिसतंय. थँक्यू. धनश्री, हो. धनश्री, अरे बाकरे बाई. बाकरेबाई अरे क्या बात आहे बाई. मला अजिबात माहिती नाही. प्रतिम, अत्युत्कृष्ट. अरे काय बाई, इतकं बरं वाटतंय तुम्हाला, तुम्ही आहात या विचारानेच सुद्धा मला इतका आनंद झाला इथे या नाही, ह्याच्यात. मला ते त्यातलं तंत्र नाही जमत आणि होय. मी काही त्यामुळे माझा फोटो वगैरे नसेल आला. नाही नाही, पण मला जाणीव करून देणं आवश्यक वाटलं खूप की बरं बरोबर आहे. वाटलं आज बाई. मला मी तुमचं नाव तुझी इकडे चाहती दिसलं. आहे, मी तुझी चाहती आहे. आणि मी Sorry आवर्जून मॅडम, मला इथे इकडे सांगेन. ना ह्या चॅट बॉक्स मध्ये तुमचं नाव नाही दिसलं म्हणून मी तुमचं नाव नाही नाही उच्चारलं. दिसतं, पण आज का नाही दिसलं कळलं नाही मला. नाही नाही. म्हणून आणि मी मी अगदी आवर्जून सांगेन की 11वी ते मला MA पार्ट 2 संपूर्ण जे काही आहे ते बाकरेबाईंनी आम्हाला घडवलेलं आहे असं मी म्हणेन. बाई मला खूप आनंद झालाय तुम्ही नाही आलात. ग, कोणी कोणाला घडवत नाही. नाही हो बाई, असं तुम्ही म्हणा, पण आमचं मत वेगळं आहे. नाही, बरोबर आहे. मी कोणाला घडवत नाही. माधविका, स्वतंत्र प्रज्ञा हा. आणि त्याला कंगोरे आलेत वेगवेगळे. सगळी तुझी मेहनत आहे आणि अंगी असल्याशिवाय मुळात नुसती मेहनत करून काहीही होत नाही. हे जर पटवायचं असेल तर तुझं उदाहरण कोणालाही द्यायला हरकत नाही. येस बाई. धनश्री खूप छान झालं. हो. माधवी, अगं काय
खूप छान झाला, अतिशय छान. आणि दाखले इतके चपखल होते ना. आणि ते यथा भवती बालानां गगनम मलिनम मलई. अगदी ते मला अगदी एवढं फार ऐकायला ऐकण्यासारखं वाटलं. खूपच छान आहे. बस, आणि तू भेटलीस खूप दिवसांनी, खूप बरं वाटलं माधवी. येस येस, चालेल, भेटत राहू. हो, निश्चितच. दिल्याबद्दल वारंवार आम्ही तुम्हाला बोलवत राहू नक्की, आणि तुम्ही नक्की. आम्हाला असाच प्रतिसाद द्यावा जरूर. अशी आशा व्यक्त करते. येस. धन्यवाद. अच्छा, धन्यवाद. अजय, पंकज, बंद करा. हो हो, बंद करतो.